बातमीचे प्रायोजक आहेत PG रिसॉर्ट नंदुरबार। उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, नंदुरबार नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये ही शेवटची जाहीर सभा आहे। या जाहीर सभेच्या पूर्वी प्रत्येक वक्त्याने समोरच्यांनी आपलं मत मांडायचा प्रयत्न केला, पण ते मत मांडत असताना एक गोष्ट त्यांनी विसरले की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं की ही निवडणूक कसली आहे, नगरपालिकेची निवडणूक आहे। मग नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेचे मुद्दे पाहिजे का बाहेरचे मुद्दे पाहिजे? सर्व जगाचे मुद्दे यांनी काढले, पण नगरपालिकेचा कुठलाही मुद्दा काढला नाही। तर फक्त कमी वेळात तुम्हाला सांगतो, हे जे बिल असतं हे हिंदूंनाही लागू आहे, मुस्लिमांनाही लागू, ख्रिश्चनांना लागू, सर्वांना लागू आहे, बरोबर आहे की नाही? या बिलाच्या व्यतिरिक्त आपला नगरपालिकेची काही संबंध नसतो। राहिला प्रश्न, या बिलाची जी विगतवारी करत असताना सर्वात पहिला येतो मालमत्ता कर। मालमत्ता करत असताना प्रत्येक नंदुरबारचा नागरिक हा घरपट्टीने त्रस्त, ही गोष्ट खरी की नाही? त्याला असं वाटतं की कुठेतरी आपल्यावर अन्याय होतो, नगरपालिकेच्या मार्फत आपली घरपट्टी योग्य होत नाही। वर्षानुवर्षाची ओरड असते, पण आतापर्यंत नगरपालिकेने, आम्ही पण वारंवार जनरल बोर्डात बोललो, कलेक्टर ऑफिसला गेलो, ठराव यांचे ठरावाच्या विरोधामध्ये सुद्धा यांचे ठराव रद्द केले, पण हे शासन दरबारी कुठे कुठे आडकाठे घालून हीच घरपट्टी रेटतात। मग त्याला एकच सोल्युशन याच्यामध्ये की ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाचं तुम्ही बहुमताने सरकार निर्माण कराल, त्याच्या पहिल्या जनरल बोर्डमध्ये नंदुरबार नगरपालिकेने जो आपला कराचा जो स्लॅब होता 23% ते 26%, या 23% ते 26% तिने जो कर केला होता, आम्ही जनमताने आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं की 23% पहिल्या जनरल बोर्ड मध्ये आम्ही करू। पण येणाऱ्या जे तुमचं बिल असेल ते 100% 25 ते 30% कमी होईल, याची ग्वाही त्यांनी दिली आहे। राहिला प्रश्न याच्यानंतरचा दुसरा, याच्यामध्ये त्यांनी एक टॅक्स लावलाय, तुम्ही घरी जाऊन बघू शकतात, उपभोक्ता कर। उपभोक्ता कर म्हणजे काय असतं की नंदुरबार शहरामध्ये अतिरिक्त स्वच्छता जे काही असेल त्या या करामधनं केली जाते। अहो साधारण विषय, मी आता युरिनरी करायला यायच्यात गेलो, अक्षरशः तिथे माणूस बेशुद्ध पडेल ही त्यांची स्वच्छता। राहिला प्रश्न तिसरा, याच्यानंतर जे काही आपले टॅक्स आहे त्याचे जर आपण पुनर्वितरण केलं तर प्रत्येक टॅक्स हा माणसाला अक्षरशः कराने माणूस हैराण झालाय। तर आम्ही आपल्याला आश्वासन देतो आणि वचन देतो, भारतीय जनता पक्षाच्या ज्या दिवशी आम्ही बहुमताने येऊ, ही पूर्ण घरपट्टीचं बिल शासनाच्या नियमानुसार कमी करून दाखवा अशी ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। गावित साहेबांना मला मागच्या काळात भरभरून आशीर्वाद दिला, भारतीय जनता पार्टीला भरभरून मतदान केलं आणि नगरपालिकेमध्ये या वेळेला भारतीय जनता पार्टीचे आपले उमेदवार अविनाश भाऊ माळी आणि सर्व 41 नगरसेवक पदासाठी उभे असलेल्या उमेदवारांना देखील तसाच आशीर्वाद आपण सगळ्यांनी द्यावा अशी विनंती आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मी करते। मागच्या 10-15 दिवसापासून प्रचाराचं प्रत्येक प्रभागामध्ये, प्रत्येक परिसरामध्ये जोरा शोरात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार, कार्यकर्ते अगदी शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि असे एकही प्रभाग नंदुरबार शहरात आम्हाला भेटला नाही जिथे लोकांनी आम्हाला नगरपालिकेबाबत तक्रारी केल्या नसतील। 1 नंबर प्रभागामध्ये कॉलनीमध्ये गेलो, रोडच्या, गटारीच्या, लाईटाच्या समस्या सांगितल्या, तिथून सिंधी कॉलनीत आलो, त्याच समस्या तिथेही होत्या। ते करत करत अगदी 20 नंबर प्रभागापर्यंत गेलो, अनेक तक्रारी, अनेक समस्या नंदुरबार शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये पाहायला मिळाल्या आणि प्रत्येकाची तक्रार ही नंदुरबार नगरपालिकेमधला जो भोंगळ कारभार यांचा चालू आहे त्याबद्दल होता। काही गोष्टी आज आपल्या सगळ्यांसमोर मला मांडायच्या आहे। नंदुरबार नगरपालिकेने मागच्या काळामध्ये कशा प्रकारे अत्यंत भ्रष्ट अशी कामगिरी नंदुरबार नगरपालिकेतल्या सत्ताधाऱ्यांनी केल्या, याबद्दल काही खुलासे या ठिकाणी मला आपल्या सगळ्यांसमोर करायचे। नंदुरबार शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चंद्रकांत रघुवंशी आणि त्यांचे भागीदार हे नंदुरबारकरांना लुटायचं काम करताय। नंदुरबार शहरामध्ये आता जिल्ह्याच्या ठिकाणी आपलं शहर वाढतंय आणि त्यामुळे घरं वाढताय, कॉलन्या वाढताय। जिथे जिथे त्यांच्या जमिनी आहे
तिथे घर असो अगर नसो त्यांनी त्या ठिकाणी रस्ते बनवले, तिथे गटारी बनवल्या, तिथे लाईट लावले आणि जिथे प्रत्यक्षामध्ये लोक राहतात अशा कॉलनीमध्ये रस्तेच नाही. आता तुम्हाला सांगते, वेणुगोपाल कॉलनी आहे, मनमोहन नगर, नमस्कार कॉलनी, अशा खूप कॉलनींचे मी तुम्हाला नावं या ठिकाणी सांगू शकते जे 20-20 वर्षापासून तिथे घरं आहे, पण यांनी तिथे कुठल्याही सोयी सुविधा यांनी दिल्या नाही. आणि जेव्हा जेव्हा शासनाने निधी दिला नंदुरबार नगरपालिकेमध्ये विकास कामं करायला, त्यावेळेला यांनी तो निधी त्यांच्या स्वतःच्या लेआउटमध्ये, मग यांच्या बरोबर यांच्या पॅनलमध्ये जे उभे आहे, जे यांचे भागीदार पण आहे, त्यामध्ये देवा सेठ असतील, दीपक कटारिया असतील, चंद्रकांत रघुवंशी असतील किंवा त्यांच्या परिवारातले सदस्य, यांच्या नावावर जिथे जिथे जमिनी, जिथे जिथे लेआउट आहे तिथे त्यांनी रस्ते बनवले, तिथेच त्यांनी कामं केले, बाकी ठिकाणी त्यांनी केले नाही. नंदुरबार शहरामध्ये तर अजून एक फार मोठा चोरीचा प्रकार यांनी चालू केलाय. 2005 मध्ये महाराष्ट्र शासनाने एक कायदा बनवला, जो लेआउट डेव्हलप करेल त्याला त्या ठिकाणी रस्ते, लाईट, पाणी, गटार या सगळ्या सोयी जो लेआउट डेव्हलप करतो यांनी द्यायच्या असतात. समजा त्याने ते नाही केलं, लेआउट डेव्हलपरने, बिल्डरने समजा ते नाही केलं, तर त्याने त्या ठिकाणी नगरपालिकेला बेटरमेंट चार्ज भरायचा असतो. म्हणजे एक प्रकारचा तो टॅक्स असतो की मी माझी जमीन डेव्हलप करू शकलो नाही, पण मी सरकारला या ठिकाणी नगरपालिकेला बेटरमेंट चार्ज या नावाखाली मी पैसे भरतोय. आता नगरपालिकेची जबाबदारी की तुम्ही ते करावं. तुम्ही जर नगरपालिकेचं रेकॉर्ड काढलं तर तुमच्या लक्षात येईल, या लोकांनी मागच्या काळामध्ये जेवढे लेआउट डेव्हलप करणारे लोक आहे यांच्याकडून बेटरमेंट चार्ज तर भरलेच नाही, पण त्यांनी जे लेआउट ज्यांना ज्यांना विकले, ज्या लोकांनी तिथे प्लॉट खरेदी केले, त्यांच्याकडून पैशाची वसुली करायचं पाप या नगरपालिकेत बसलेल्या लोकांनी केलं. आणि तुम्हाला सांगते, प्रत्येकाला जवळपास 50 ते 60 हजार रुपये या ठिकाणी भरायला आले. खरं म्हणजे जे लोक प्लॉट खरेदी करतात त्यांनी हा पैसा भरायचा नसतो, ज्याच्याकडून खरेदी करतात त्याने तो पैसा भरायचा असतो. पण यांनी नंदुरबारकरांना कसं लुटलंय बघा. ज्या ठिकाणी यांचे स्वतःचे लेआउट आहे, आणि आता तुम्हाला माहिती आहे की आपण समजा एखादा प्लॉट खरेदी केला, तो प्लॉट बरेच वर्ष आपण बांधला नाही, आणि समजा 10 वर्षानंतर त्या प्लॉटवर बांधकाम करायचं असेल तर बांधकाम परवानगीसाठी सुद्धा पहिले नगरपालिका तुमच्याकडून पैसे भरून घेते, घरपट्टीच्या नावाखाली, प्रॉपर्टी टॅक्सच्या नावाखाली. आता मला या लोकांना सवाल विचारायचा आहे की तुम्ही पूर्ण नंदुरबार शहरातल्या लोकांकडनं अशा प्रकारे जर पैसे वसूल करताय, तर तुमचे स्वतःचे जे सर्वे नंबर आहे, 187 नंबरचा जो सर्वे नंबरचा जो लेआउट आहे तो रत्ना रघुवंशी, चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावर आहे. 274, 275 हे जे सर्वे नंबर आहे हे यांच्या मालकीचे, तिथे यांच्या नावाचे प्लॉट आहे, यांचे लेआउट आहे. त्याचे आजपर्यंत नगरपालिकेमध्ये तुम्ही स्वतः किती पैसे भरले हे तुम्ही या नंदुरबारच्या जनतेला उत्तर दिलं पाहिजे. लोकांकडनं करोडो रुपये तुम्ही भरून घेते आणि स्वतःचे 1 रुपया भरत नाही, असं कसं चालेल. आज नंदुरबार शहरामध्ये अनेक वास्तू गावित साहेबांनी मागच्या काळामध्ये मंजूर करून दिल्या. छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर आहे, ते छत्रपती शिवाजी नाट्य मंदिराला गावित साहेबांनी आदिवासी विकास मंत्री असताना 7 कोटीचा निधी दिला, आणि त्यामुळे एक सुंदर असं शिवाजी नाट्य मंदिर या ठिकाणी तयार झालं. गावित साहेबांनी निधी दिल्यामुळे त्या नाट्य मंदिराचं नाव छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर झालं. जर हे चंद्रकांत रघुवंशींनी मंजूर केलं असतं तर कुठल्या तरी त्यांच्या परिवारच्या रघुवंशींच्या नावाने ते नाट्य मंदिर झालं असतं, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं नसतं. यांनी नवीनच धंदा चालू केलाय आता, पैसा नगरपालिकेचा, वास्तू नगरपालिकेची, आणि त्याच्यावर त्यांच्या परिवाराच्या सदस्यांचं किंवा स्वतःचं नाव असं लिहितं जसं काही स्वतःच्या खिशातूनच पैसे टाकले होते बांधायला. आता छत्रपती नाट्य मंदिरचा विषय आला म्हणून आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी माहितीसाठी सांगते. छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर, CB गार्डन, इंदिरा मंगल कार्यालय हे सर्व जे वास्तू आहे हे सर्व नगरपालिकेचे आहे. आणि नगरपालिकेच्या या वास्तू यांनी भाडे तत्वावर चालवायला यांच्याच जवळच्या लोकांच्या संस्थेंना दिलेले आहे. आता आपण सगळेजण कधी ना कधी नाट्य मंदिरमध्ये एखादा कार्यक्रम असतो, मंगल कार्यालय आहे, इंदिरा मंगल कार्यालय, तिथे कार्यक्रम असतो. या सर्व वेगवेगळ्या कार्यक्रमांना आपण जातो किंवा आपण स्वतःही घेतो.
त्यावेळेला आपल्याला लक्षात आलं असेल की आपल्याकडून हे किती मोठी रक्कम ही भरून घेतात। आता जर तुम्हाला मी या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी सांगते की या ज्या भाडे तत्वावर ज्या संस्था हे चालवत आहे, या संस्थेंनी या मागच्या 7 ते 8 वर्षामध्ये जवळजवळ 40 कोटीच्या वर प्रॉफिट या संस्थेंना मिळाला। कोणाला? जे यांचे भाड्याने ज्याने चालवायला घेतलं होतं त्याला। आणि नगरपालिकेला किती प्रॉफिट आला? करोडमध्ये नाहीये, लाखामध्ये आहे। आणि हे पण आता ऑडिट झालं तेव्हा हे सगळं समोर आलं। तुम्हाला मधल्या काळामध्ये आपल्या जानेवारी महिन्यात आपलं नाट्य मंदिर जे आहे त्याला सील केलं होतं। इथे आपले जे प्रांत साहेब होते त्यांनी ते सील केलं होतं। तुम्हाला आठवत असेल, मोठमोठ्या बातम्या त्या टाइमाला पेपरमध्ये आलेल्या। हे कोणामुळे हे झालं? 40 लाख रुपये यांनी थकबाकी कोणाची? या वास्तूची नगरपालिकेकडे, आणि त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याला सील ठोकून दिलं। आता मला सांगा, जर या करोडो रुपयाच्या ज्या वास्तू किंवा करोडो रुपये जर त्यांच्या खाजगी संस्थेला भेटत आहे, तर नगरपालिकेला का तो पैसा जात नाहीये? या संस्था फक्त यांनी यांच्या खाजगी पैसे कमवण्यासाठी त्यांच्या जवळच्या लोकांच्या नावाने भाडे तत्वावर चालवायला दिले। याचा 1ही रुपयाचा फायदा नंदुरबार नगरपालिकेला हे देत नाही। अशा प्रकारे नंदुरबारकरांची मोठ्या प्रमाणावर लूट हे लोक या ठिकाणी करून राहिले। आपल्या मागच्या काळामध्ये नंदुरबार शहरामध्ये जे काही घडलं, थोडंसं सगळ्यांच्या आठवणीसाठी या ठिकाणी सांगते। मागच्या 2 दशकांमध्ये नंदुरबार शहरात जवळजवळ 23 दंगली झाल्या। 23, जवळपास 5 ते 7 लोक मृत्युमुखी पडले, आणि अनेक निरपराध मुलं हे या दंगलींमध्ये, या जेव्हा धार्मिक तेढ निर्माण झाली, यामध्ये अनेक निरपराध मुलं हे त्यांच्यावर केसेस झाल्या, त्यांचं आयुष्य खराब झालं। अनेक मुलं असेही मला मधल्या काळामध्ये माझ्याकडे असेही काही मुलं आले ज्यांच्या बिचाऱ्यांचं कोण PSI मध्ये सिलेक्शन झालं, कोण परीक्षा पास झालं, पण त्यांच्यावर या क्रिमिनल केसेस झाल्यामुळे त्या मुलांना नोकरीमध्ये भरती होऊ शकले नाही। त्या मुलांचं पूर्ण आयुष्य हे खराब झालं। मला सवाल विचारायचा, हे आज आमच्या विरोधामध्ये दोघं परिवारचे जे सदस्य फिरून राहिले आणि सांगतात आम्ही नंदुरबार शहराला सुरक्षितता देऊ। मला यांना सवाल विचारायचा आहे की ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी घडत होत्या तेव्हा तुम्ही कुठे होते? तेव्हा तुम्ही का आले नाही या मुलांना वाचवायला? तेव्हा तुम्ही का आले नाही या मुलांना संरक्षण द्यायला? आज तुम्हाला तुमच्या हातातून सत्ता जाताना दिसते तर तुम्ही उलट्या सुलट्या गोष्टी बोलतात। अनेक लोकांना या मागच्या काळामध्ये त्रास झाला। चंदू भैया तर एका विशिष्ट समुदायाला मदत करतात। आता मला सांगायची गरज आहे का कोणाला मदत करतात ते? एका विशिष्ट समाजाला फक्त ते मदत करतात, एका विशिष्ट समुदायाला मदत करतात। आज आमचे अविनाश भाऊ उमेदवार आहे। मी मागे माळीवाड्यात सुद्धा सांगितलं होतं की आमचा माळी समाज, माळीवाडा इकडचे आमचा चौधरी समाज, सोनार समाज, सगळ्यांना ज्या वेळेला धार्मिक तेढ निर्माण होते त्यावेळेला सगळ्यांना किती त्रास सहन करावा लागतो हे आम्ही स्वतः त्या ठिकाणी पाहिलेले आहे। फक्त मतांचं राजकारण करायचं। आणि आता तर नवीनच तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगते, 15 दिवसापूर्वी ज्या वेळेला उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली त्यावेळेला भाजपच्या उमेदवारांनी उमेदवारी भरली, शिवसेनेच्या उमेदवारांनी उमेदवारी भरली, MIMच्या उमेदवारांनी पण उमेदवारी भरली। आता राष्ट्रवादी कुठे गेली माहित नाही, यांच्यामध्ये आहे का नाही आहे ते तर मोठा प्रश्नचिन्हच आहे। कारण फोटो तर त्यांचा दिसतो पण त्यांचा एकही उमेदवार दिसत नाही, तर नेमका काय गोडबंगाल झाला काय माहित नाही। त्याच्यानंतर MIMचे नगरसेवक मध्ये उमेदवार उभे राहिले, नगर अध्यक्ष मध्ये उमेदवार काय त्यांनी दिला नाही। आम्हाला 2 दिवसापूर्वी कोणीतरी सांगितलं की MIMने जाहीर पाठिंबा दिलाय म्हणे। जाहीर पाठिंबा दिलाय कोणाला? शिवसेनेला। आम्ही विचार करत होतो की वार्डामध्ये तर MIM आणि शिवसेना आमने सामने लढते, हे काय नेमकं यांचं सेटिंग झालं? असं कसं यांनी पाठिंबा दिला? आज सकाळीच मला एका जणाचा फोन आला, मला म्हणे ताई तुम्हाला माहिती आहे का म्हणे यांचं सेटिंग काय झालंय? म्हटलं नाही, काय झालंय? तर मला त्याने सांगितलं, ज्याने फोन केला त्यांच्याकडचाच होता, मी नाव सांगत नाही, नाव सांगू शकते पण नाव सांगत नाही, भैयांकडच्याच एकाचा फोन आला। त्याने सांगितलं ताई साहेब भैयांची आणि MIMची अशी सेटिंग झाली आहे की
सत्ता जर निवडून आले शिवसेनेची तर 2.5 वर्ष मक्कू सेठला उपनगर अध्यक्ष बनवायचं आणि 2.5 वर्ष MIMचा उपनगर अध्यक्ष बनवायचं. आणि जेव्हा 2.5 वर्ष MIMचा उपनगर अध्यक्ष राहील ते 2.5 वर्ष रत्ना भाभी या रजेवर उतरून जाणार आणि MIMचा व्यक्ती हा नगर अध्यक्ष म्हणून 2.5 वर्ष नंदुरबार शहरामध्ये काम करेल अशा प्रकारचं वचन चंदू भैयाने MIM वाल्यांना दिलं, म्हणून ते MIM वाल्यांनी यांना पाठिंबा दिलेला आहे. आता मला तुम्हाला हा सवाल विचारायचा आहे, आपल्याला नंदुरबारकरांना MIMच्या हातात नंदुरबार नगरपालिकेची सत्ता गेलेली चालणार आहे का? हे लोक पडद्यामागे अशा प्रकारच्या सेटिंग करताय, ही सेटिंग आपल्याला चालणार आहे का? चंदू भैया आणि त्यांचे चमचे खुलेआम सांगतात. आता परवाच मक्कू सेठचं एक भाषण त्यांच्या कुठल्या तरी एरियामध्ये झालं, मला कोणीतरी क्लिप दाखवत होतं. त्यांनी सांगितलं की शिवसेना हा आपला मुस्लिम समाजासाठी काम करणारा पक्ष आहे आणि हिंदूंसाठी काम करणारी भारतीय जनता पार्टी. ही गोष्ट तर खरी सांगितली बाबा. बाकी किती खोटं बोलू द्या, फार खोटं बोलतात, पण कमसे कम एक गोष्ट तर खरी बोलले. म्हणजे जे मनातलं ते होठावर येऊनच गेलं. आता मला तुम्हा सगळ्यांना हे सगळं चाललंय, मला तुम्हा सगळ्यांना एकच विनंती करायची आहे. आपण अनेक अडचणी बघतो, अनेक या ठिकाणी नंदुरबारकरांनी अनेक समस्यांना आजपर्यंत सामोरे गेले, पण हे जे अशा प्रकारचं राजकारण जे हे लोक करतायत हे काही नंदुरबारकरांच्या साठी चांगलं नाही. आता काही दिवसांपूर्वी अक्कलकुव्याचं एक प्रकरण फार गाजत होतं, जामियाचं. हा बरोबर, तेच जामियाचं. जामियामध्ये येमेन नावाचा एक देश आहे, इस्लाम राष्ट्र आहे. तिथले 2 नागरिक हे इल्लीगली राहत आहे, म्हणजे त्यांच्याकडे कुठलाही विजा नाही, कुठलेही काही डॉक्युमेंट नाही. परदेशी 2 नागरिक हे अक्कलकुव्याच्या जामिया नावाच्या मदरस्यामध्ये त्या ठिकाणी राहत आहे. अशा प्रकारची बातमी पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी तिथले एक IPS ऑफिसर होते, त्यांनी त्या ठिकाणी जाऊन रेड करून त्या 2 येमेनच्या नागरिकांना अटक केली. अटक केल्यानंतर त्यांच्यावर रीतसर कारवाई झाली आणि याची चौकशी ही मागच्या काही महिन्यांपासून सुरू आहे. तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगते, हे जे 2 येमेनचे नागरिक जे इल्लीगल त्या ठिकाणी राहत होते यांना नंदुरबारच्या एका मोठ्या नेत्याने आधार कार्ड आणि कागदपत्र बनवायला मदत केली. आता हे जे 2 लोक सापडले ना येमेनचे, हे काही साधे सुधे नागरिक नव्हते, हे लोक अतिरेकी होते आणि ते अतिरेकी आपल्याकडे सापडले. आणि अशा व्यक्तीला जो नेता मदत करतोय तो कोणता नेता आहे याची चौकशी आता दिल्लीचे अँटी टेररिस्ट वाले जे अतिरेक्यांचं हे थांबवायसाठी जी विंग काम करते पोलीस खात्याची, ते चौकशी करून राहिले. आता ते कुठला नेता आहे याचं चौकशी करून बरोबर त्या नेत्यापर्यंत पोहोचणार आणि मग तो नेता जेलमध्ये बसून चक्की पिसिंग हे होणार आहे. त्यामुळे आता बंधू भगिनींनो बरोबर लक्ष असू द्या बरं, काय चाललंय लेफ्ट मध्ये राईट मध्ये, कारण लवकरच आपल्याला या अशा गोष्टी आपल्याला दिसणार आणि लक्षात पण येणार. आज त्या जामिया संस्थेच्या विरोधामध्ये चौकशी सुरू होती मागच्या काही महिन्यांपासून आणि किरीट सोमय्याजी जे माजी खासदार आहे ते यासाठी पाठपुरावा करत होते. 2-3 वेळा त्यांचा दौराही झाला आणि त्यानंतर या चौकशी अंती असं लक्षात आलं की बराच मोठा घोटाळा त्या ठिकाणी सुरू होता आणि जवळजवळ 110 कोटीची मालमत्ता त्यांची जप्त करायचं काम हे सरकारने केलेलं आहे. आणि या संस्थेला वाचवण्यासाठी, यांना मदत करण्यासाठी चंदू भैयांनी स्वतः, हे मी सांगत नाही बरं, हिनाताई सांगत नाही, हे स्वतः चंदू भैयांनी एका त्यांच्या सभेमध्ये तळोद्याला, मला वाटतं तळोद्याच्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी एकमेव असा नेता आहे जो या संस्थेला वाचवण्यासाठी पळत पळत तुमच्यापर्यंत आलो आणि जो अधिकारी तुम्हाला या संस्थेमध्ये त्रास देत होता त्या पोलीस अधिकाऱ्यांबद्दलही फार टीका टिप्पणी करत असतात. आणि मी कालही इथे जवळ सभा झाली तिथे पण सांगितलं की भैया तुम्ही जेव्हा दुसऱ्याकडे बोट दाखवता ना तेव्हा 3 बोट तुमच्याकडे पण असतात. आमच्या उमेदवारांना टिंगल टवाळकी करतात. आमचा एक उमेदवार आहे त्याच्यावर भाषणामध्ये त्यांनी असं सांगितलं
की हा रिक्षावाल्याचा मुलगा आहे, हा काय आमच्या समोर लढतो. अहो तुम्ही आज ज्या पक्षात उभे आहे ना, शिवसेना, त्या पक्षाचे जे अध्यक्ष आहे आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, ते पण रिक्षाच चालवायचे. तुम्ही त्यांच्या पक्षामध्ये तुम्ही एक रिक्षावाल्याचा अपमान करत नाही, तुम्ही तुमच्या नेत्याचा पण आणि सर्व जे आमचे रिक्षा चालक बांधव आहे, तुम्ही त्या सगळ्यांचा अपमान करत आहात. आपल्याला यांच्या उमेदवारांबद्दल आता सांगायला गेले तर मला वाटतं 15-20 मिनिटं तर त्याच्यातच चालून जातील, पण 2-3 विषय तुम्हाला सांगते. 1 नंबर प्रभागामध्ये त्यांच्या उमेदवार आहे ज्योतिताई योगेश राजपूत. मागच्याच महिन्यामध्ये त्यांच्यावर गुजरातमध्ये गुन्हा दाखल झाला, काहीतरी जमिनीचा फ्रॉड करत होते, त्या ताईंवरच गुन्हा दाखल झालेला आहे. आता त्यांनी केला की योगेश भाऊंनी केला मला नाही माहिती, पण गुन्हा तर ताईंच्यावर दाखल झाला. त्याच्यानंतर त्या ताईंचं नाव इकडे पण आहे तिकडे पण आहे असं करून आताच 1-2-4 दिवसापूर्वी निझरमध्ये अजून एक गुन्हा दाखल झाला. म्हणजे असे फ्रॉड करणारे उमेदवार यांच्या पॅनलमध्ये उभे. त्याच्यानंतर थोडं इकडे आलो तर त्यांचे आपण सगळेजण गोमातेची पूजा करणारे लोक आहे. आताच त्यांनी आपल्या हिंदू धर्माच्या लोकांची मतं मिळावी म्हणून त्यांनी गाय वासरूचा पुतळा बसवला. एकीकडे गाय वासरूचा पुतळा बसवतात, दुसरीकडे त्यांचाच एक उमेदवार आहे जो इल्लीगल कत्तलखाने गोमांस गोमातेला मारायचं पाप जे लोक करून राहिले, आज तुम्ही त्यांना उमेदवारी देतात. इथे आपल्या 10 नंबर प्रभागामध्ये काही महिन्यांपूर्वी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. मोहित राजपूत हा आपला गोरक्षक, लक्षात आहे ना का विसरले? मोहित राजपूत हा आपला जो गोरक्षक होता, तो यांच्या नगरसेवक दीपक दिघेने हिंदू धर्माच्या आपल्या साधू संतांच्या विरोधामध्ये कुंभमेळ्याच्या टायमाला एक सोशल मीडियावर पोस्ट टाकली. त्या पोस्ट टाकल्यानंतर आपल्या या गोरक्षकाने त्याला विरोध केला दीपक दिघेंना की तुम्ही हे करताय, हे चुकीचं करताय, तुम्ही कुठे स्वतःला हिंदू म्हणतात आणि हिंदू धर्माच्या साधू संतांचा अपमान करता का, असं ज्या वेळेला त्याने सांगितलं, तो राग मनामध्ये ठेवून काही महिन्यांनंतर त्याच्यावर हल्ला करायला लावून त्याची निघृण हत्या करायचं पाप त्यांनी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हे मी सांगत नाही, गुन्हा दाखल आहे बरं का त्यांच्यावर. असे लोकांना तुम्ही उमेदवारी देतात. तुम्ही काय आमच्या उमेदवारांना बोलतात, अहो आमचे उमेदवार गरीब परिवारातले आहे, साधारण कुटुंबातले तुमच्या मधले आहे आणि यांचे उमेदवार गुन्हेगार आहे, यांचे उमेदवार खंडणीखोर आहे आणि यांचे उमेदवार भूमाफी आहे, अर्ध्यापेक्षा जास्त शहराच्या जमिनी यांनी लाटल्या आहे, असे उमेदवार यांच्याकडे. आता लँड डेव्हलपर कोण कोण आहे तुम्हाला सांगायची गरज नाही. हे सगळे यांचे भागीदार आहे, ज्यांच्या बरोबर हे भागीदारी करतात, प्लॉटिंग करतात, जमिनी विकतात आणि नंदुरबारकरांना लुटतात. आज आपल्या सगळ्यांना एक संधी मिळाली आहे. नंदुरबार शहरामध्ये परिवर्तन घडवायची एक संधी आपल्या सगळ्यांना मिळाली आहे. मी आपल्याला विनंती करते की या वेळेला आपल्याला परिवर्तन करावं लागेल, तरच नंदुरबार शहराचा विकास होईल आणि नंदुरबार या गुंड्यांपासून मुक्त होणार आहे. मागच्या काळात 2017 मध्ये आपल्या बरोबर ज्यांनी उमेदवारी केली होती, भारतीय जनता पार्टीचे नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार होते आपले रवी बापू. त्या टाइमाला रवी बापूंवर, शिरीष दादांवर, आपल्या उमेदवारावर ते सांगायचे हे खंडणीखोर आहे, हे गुंड आहे, अशा प्रकारे आरोप करायचे. कोण? चंदू भैया. आणि आमचे रवी बापू आणि शिरीष दादा सांगायचे हा लुटारू आहे, हा डाकू आहे. मी नाही, हा ते सांगायचे. आता मला हे समजत नाही की 2017 पासून आता 1-2-4 महिन्यापर्यंत इतका द्वेष होता दोघांमध्ये की शिरीष दादा, रवी बापू, बाबा, सगळे देवासेठ यांनी तर शासनाकडे यांच्या नगरपालिकेच्या भ्रष्टाचारच्या तक्रारी शासन दरबारी केलेल्या आहे. आजपर्यंत त्या कंप्लेंट चालू आहे बरं का, त्याची चौकशी. असं काय घडलं 2-4 महिन्या पहिले का त्यांनी डायरेक्टच त्यांच्याकडे जाऊन आता सोबत खुर्चीला खुर्ची लावून बसू लागले. मग आता ते इकडे होते तेव्हा तुम्ही त्यांना गुंड सांगायचे, तुम्ही त्यांना लुटारू सांगायचे. आता काय झालं, एकमेकांसोबत बसतात तर गेलं का सगळं? मला हे विचारायचंय त्यांना की जेव्हा आपण दुसऱ्यांवर एवढी टीका टिप्पणी करतो तर आपल्या सोबत पण कोण फिरता हे पण तर थोडं बघा. गावित साहेब मागच्या 30 वर्षापासून नंदुरबार शहरामध्ये आमदार म्हणून आपण सगळे त्यांना निवडून देतात.
सतत 7 वेळा कंटिन्यू निवडून येणारे आमदार गावित साहेब आहे आणि यंदा तर रेकॉर्ड ब्रेक मतांनी आपण सगळ्यांनी त्यांना निवडून दिलं. गावित साहेबांनी या 30 वर्षात नंदुरबार शहरातल्या कुठल्याही शाहू माणसाला कधीच गावित साहेबांमुळे त्रास झाला असेल तर मला सांगा. आजपर्यंत साहेबांनी सर्वांना सोबत घेऊन अगदी विरोधी पक्षाचाही माणूस जर साहेबांच्या कार्यालयात आला तर त्यांना सुद्धा मदत करायची भूमिका गावित साहेबांची राहिली आहे. आणि जास्त लांब जात नाही, स्वतः चंदू भैयांच्या मुलीचं काम, ती डॉक्टर आहे, तिचं काम होतं. गावित साहेबांकडे चंदू भैया आले, गावित साहेबांनी हा विचार केला नाही ही चंदू भैयाची मुलगी, मी हिचं काम कशाला करू. दुसऱ्या मिनिटाला साहेबांनी कल्याणीचं काम हे गावित साहेबांनी करून दिलं. हे संस्कार आमच्या गावित परिवाराचे आहेत की कुठलाही व्यक्ती जर आपल्याकडे येतो तर त्याला आपण खाली हात जाऊ देत नाही. त्याचं जे काय काम असेल, मग तो विरोधक सुद्धा असला तर त्याचं आपण काम करत असतो. आणि या लोकांचं बघा, अहो मी तर मामा म्हणते त्यांना, चंदू भैयांना. मामा भाचीचं नातं आहे आमचं आणि मामा म्हणते. आणि टीका करताना कशा प्रकारची टीका त्यांनी करावी, म्हणजे काहीतरी भान ठेवा. अहो मी तुमची भाची आहे आणि तुम्ही जे बोलतात याच्यानंतर तर कंस मामा शकुनी मामाला पण लाज वाटेल असं बोलून राहिले. एकीकडे लाडकी बहिणींचा उदो करतात, लाडकी बहीण सांगतात. दुसरीकडे नंदुरबार शहराच्या आई बहिणींना इतकं वाईट बोलतात त्यांच्या भाषणातून. अहो मला कळतंय तुम्हाला फ्रस्ट्रेशन येऊन राहिलंय की तुमच्या हातातून आता सत्ता जाणारी टेन्शन मध्ये आहे, हे कळून राहिलंय आम्हाला. पण किती किती बोलावं. आता आम्ही नवरात्र उत्सवामध्ये आपली सगळेजण देवीची आराधना करतो. आम्ही त्या ठिकाणी सर्व माता भगिनींबरोबर नंदुरबार शहराच्या प्रत्येक कॉलनीत, प्रत्येक परिसरामध्ये देवीची या ठिकाणी पूजा अर्चना होते. माता भगिनी सगळे आपल्या त्या ठिकाणी गरबे करतो. त्यावर सुद्धा टीका टिप्पणी करायची. म्हणजे तुम्हाला आता असं आहे की मला आणि सुप्रिया ताईला वेगवेगळे गरबा मंडळाच्या आमच्या माता भगिनी आमंत्रण देतात तर आम्ही त्या ठिकाणी जातो. तुम्हाला बोलवत नाही तर आम्ही काय करणार, तुम्हाला आमंत्रणात देत नाही तर आम्ही काय करणार. अहो असं आहे की समोरच्याला पण वाटत असेल ना की ताईंना बोलवलं पाहिजे, यांना बोलवून काय करायचंय. त्याच्यामुळे असं आहे की महिलांचा आदर सन्मान हे तर विसरूनच गेलेत भैया. नंदुरबार शहराच्या आई बहिणींना इतकं चुकीचे शब्द वापरतात, मी या ठिकाणी आपल्याला बोलूही शकत नाही आणि ते आपल्याला ऐकायलाही अत्यंत खराब वाटेल अशा प्रकारची भाषा ते वापरतात. मला चंदू भैयांना सांगायचंय, भैया एक लक्षात ठेवा, तुम्ही जे काय बोलताय ना याचं उत्तर या नंदुरबारच्या महिला भगिनी तुम्हाला 2 तारखेला देणार आहेत. हे जे तुम्ही बोलतात ना याचा पुरा हिशोब आमच्या सर्व महिला भगिनी करणार आहे. तुम्ही महिलांचा आदर केला नाही, लक्षात ठेवा नंदुरबार मध्ये सर्वात जास्त मतदार या महिलाच आहे आणि याच महिला तुम्हाला सगळ्यांना घरी बसवणार आहे. आपल्याला नंदुरबार शहरामध्ये ही जी गुंडगिरी यांनी वाढवून ठेवली आहे ही गुंडगिरी पण संपवायची आहे. गुंडगिरी, दादागिरी हे सर्व आपल्याला संपवायचे. शेवटी यांनी काय केलं, आज नंदुरबार शहरातल्या प्रत्येक भागातले जे गुंड आहे किंवा दादागिरी करणारी मुलं आहे हे कोणाचे चेले आहे आणि यांचे आका कोण आहे याचा जर तुम्ही यादी काढली, आमच्या स्टेजवर बसलेला एकाचं पण नाव येणार नाही, पण त्यांच्या स्टेजवर बसलेला 1-2 सोडला तर सगळ्यांचे नाव येऊन जाणार. एवढी गुंडगिरी आणि दादागिरी यांची आहे. वेगवेगळ्या समाजाचा अपमान करतात, दहशत निर्माण करतात. अशी अनेक उदाहरणे आमचा अविनाश भाऊ बोलेल त्याच्या भाषणामध्ये, कोणाकोणाला कसं त्रास दिलेला आहे ते. माझी तुम्हाला एकच विनंती करायची आहे, हे ज्या प्रकारे हे लोक वागताय यांना आता आपल्याला घरी बसवायची वेळ आलेली आहे. आपल्याला येणाऱ्या 2 तारखेला परिवर्तन घडवायचंय आणि हे परिवर्तन आपण सगळे मिळून घडवूया असा आज एक संकल्प या ठिकाणी आपण सगळे करू. आम्हाला विचारतात हे की यांनी काय केलं शहरासाठी, यांनी काय केलं. मी तुम्हाला सांगते, मी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 10 वर्ष नंदुरबार जिल्ह्याची खासदार होती. खासदार असताना नंदुरबार जिल्ह्याचं अनेक वर्षापासूनचं स्वप्न की नंदुरबार मध्ये मेडिकल कॉलेज झालं पाहिजे. हे मेडिकल कॉलेज
मी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आणि 100 सीटांचं नंदुरबारला मेडिकल कॉलेज आपण सँक्शन केलं. आज मला अभिमान वाटतो सांगताना की मेडिकल कॉलेज MBBS होतं, त्याच्याबरोबर आता MD MS च्या सुद्धा या ठिकाणी सीट मंजूर होऊन गेले आहे आणि आज पूर्ण देशभरातले आज विद्यार्थी आपल्याकडे MBBSचं शिक्षण घ्यायला येते. याचा फायदा नंदुरबारकरांना सुद्धा होणार आहे. वेगवेगळे तज्ज्ञ डॉक्टर्स या ठिकाणी आले. हे तज्ज्ञ डॉक्टर्समुळे आज आपल्याकडे कोणी आजारी पडलं तर तुम्हाला कुठे बाहेर जायची गरज नाही, तुम्हाला याच ठिकाणी तुमची या ठिकाणी उपचार होणार आहे. तर अशा प्रकारे मेडिकल कॉलेज आणलं. आपल्या जिल्ह्यामध्ये कुपोषण, माता मृत्यू, बाल मृत्यू याचं प्रमाण फार जास्त होतं. यासाठी मी दिल्लीमध्ये जसं एम्स हॉस्पिटल आहे त्या धर्तीवर नंदुरबारसाठी 100 खाटांचं महिला रुग्णालय आणि बालकांसाठीचं रुग्णालय हे आम्ही मंजूर केलं. त्याचं बांधकाम आता पूर्ण होत आलेलं आहे, लवकरच ते सुरू होणार आहे. देशात एम्स नंतर हे एकमेव असा दवाखाना आहे जिथे एकाच हॉस्पिटलमध्ये ॲट ए टाइम 12 डिलिव्हरी रूम आहे. एकाच टायमाला 12 महिलांच्या डिलिव्हरी त्या ठिकाणी होती. कोणी अत्यंत अति दक्षतामध्ये एखादा जर बालक असेल, सिरियस असेल, त्याच्यासाठी सुद्धा तिथे निओनेटल ICU जे अत्यंत हाय क्वालिटीचं असतं अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपण सुविधा दिलेली आहे. हे सर्व करत असताना आपण आयुर्वेदिक आयुष हॉस्पिटल सुद्धा आणलं. नंदुरबारचं रेल्वे स्टेशन तुम्ही सगळ्यांनीच पाहिले, इतकं सुंदर हेरिटेज स्टेशन या ठिकाणी आपण केलं. अमृत योजनेमधून आम्ही 11 कोटी स्टेशनला दिले, ज्याच्यामध्ये आपण आता लिफ्ट बसवणार आहोत. त्याचंही टेंडर होऊन गेले, लवकरच तेही काम होणार. अशा अनेक वेगवेगळ्या आपण योजना नंदुरबार शहराच्या लोकांसाठी केलेल्या आहेत. आपल्याला मुंबईला जाण्यासाठी रेल्वेची पण आपण सोय करून दिली. आपण मोदीजींकडे एक रेल्वे मागितली होती, मोदीजींनी आपल्याला 3 रेल्वे देऊन दिल्या आहेत. आणि या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये माझा हाही प्रयत्न चालू आहे की आपण पुण्यासाठी सुद्धा एक रेल्वे सुरू करावी. त्यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यासाठी मी रेल्वे मंत्र्यांची भेटही घेतली आहे. तर हे सगळं आपण करतोय. आमच्यावर चंदू भैया आरोप करतात घराणेशाहीचा. भैया, नगरपालिकेमध्ये गावित परिवार मधला एकही सदस्य उभा नाही, परंतु आपल्या परिवारातले किती सदस्य उभे? 5 सदस्य उभे, बरोबर आहे. घराणेशाहीचे आमच्यावर आरोप करणाऱ्यांसाठी मला सांगायचंय की रघुवंशी परिवार मधले 5 सदस्य, याच्यामध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रत्ना रघुवंशी, गोलू भैया, लकी भैया, विलास भैया, अमित भैया आणि आमचे रवी भाऊ पण अर्धे त्यांचे नातेवाईकच तर आहे. तर 6 उमेदवार त्यांच्या परिवाराशी डायरेक्ट इनडायरेक्ट जुडलेले. त्याच्यानंतर सर्वच भैया आणि रवी बापू आमच्यावर घराणेशाहीचं बोलतात. तर बापू, आपल्याही घरातले 2 उमेदवार आहेच ना, 16 नंबर आणि 18 नंबर. हे कोण आहे? तुमचेच उमेदवार आहे ना घरातले. त्याच्यानंतर प्रभाग 9 आणि प्रभाग 1 मध्ये पण तुमचे 2 उमेदवार. ही घराणेशाही नाही तर काय आहे? आणि बाकीचे असे बघायला गेले तर घराणेशाहीचे आरोप करणाऱ्यांनीच पहिले स्वतःकडे बघावं की त्यांनी किती उमेदवार असे दिले. आमचे तर अविनाश भाऊ साधारण परिवारातले, ते काही सोन्याच्या चमचा घेऊन जन्माला आलेले नाही. ते अगदी छोटं काम करून, साधारण काम करून आज इथपर्यंत पोहोचलेले आहेत. आमचे उमेदवार हे अत्यंत साधारण गरीब परिवारातले पण अत्यंत प्रामाणिक आणि सेवाभावी वृत्ती असलेले हे सगळे आमचे उमेदवार आहे. मला आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगायचंय, हे जसं बिल्डर, जमीनवाले यांनी तिकीट दिले, आम्ही तसे उमेदवार नाही दिले. आम्ही प्रामाणिक उमेदवार दिले जे तुमची सेवा करू शकतात. मला आपल्याला या ठिकाणी विनंती पुन्हा एकदा करायची आहे की आपल्याला नंदुरबार शहरामध्ये बदल घडवायचा आहे. आमचे जे व्यापारी बांधव आहे, आज आपण सुभाष चौकात आपली सभा आहे. मंगळ बाजार, घी बाजार, हा जो पूर्ण आपला जो परिसर आहे, शास्त्री मार्केट, इथले आपले जे व्यापारी आहे, जे शहरामध्ये ज्यांची दुकाने,
आज नगरपालिकेने नियोजन शून्य कारभारामुळे नंदुरबारमध्ये रस्त्यावर पार्किंगची सोय नाही, गाड्या रस्त्यावर लागतात, इतकी ट्रॅफिक जॅम होऊन जाते. तर पूर्वी जे नंदुरबारच्या या बाजारपेठेमध्ये जशी गर्दी राहायची ती गर्दी कमी होऊन गेली आहे. याचं मोठं नुकसान आमच्या व्यापारी बांधवांना या ठिकाणी होते, आमच्या व्यापारी बांधवांचं या ठिकाणी होते. आणि त्यामुळे आपल्याला या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आमचे हे व्यापारी बांधव आहे यांच्यासाठी देखील आपल्याला हे नंदुरबार शहराचं व्यवस्थित खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटी नंदुरबार शहराला आपल्याला बनवायचंय. यांनी खातूर मातूर कुठेही काही बांधून टाकलं तसं आपल्याला करायचं नाही. आज शिवधाम बद्दल फार बोलतात ते. अहो, शिवधाम जे त्या ठिकाणी तयार झालं, तो गार्डन जो त्या ठिकाणी तयार झाला, आमच्या कल्पनाताई ईश्वर धामणे आहे का स्टेजवर, या आमच्या उमेदवार कल्पनाताई ईश्वर धामणे यांनी त्या ठिकाणी केस टाकली आणि इथे तर हे लोक शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधणार होते. पण आमच्या कल्पनाताई धामणे यांनी कोर्टात केस टाकली की इथे उद्यान आहे, इथे उद्यानच राहू द्या, इथे शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधू नका. त्यामुळे कोर्टाने आमच्या कल्पनाताईंच्या बाजूने निकाल दिला, यांच्या विरोधात निकाल दिला, म्हणून तिथे गार्डन बनवलंय. हे काही चंदू भैयाची बिंकल्पना काय नाहीये, हे तर कोर्टाने सांगितलं म्हणून त्यांना करावं लागलं. नाही तर चंदू भैया तर जिथे दिसेल जागा तिथे चालू होऊन जाते शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधायला. आता आपलं वेलनेस फॉर एव्हर याचं दुकान आहे, मोठं ब्रँड आहे. हे नेहरू पुतळ्या आपलं गांधी पुतळ्याजवळ येणार होतं. बिचाऱ्या एका छोट्याशा व्यापाऱ्याचा त्या ठिकाणी फायदा होऊन गेला असता, पण यांनी नगरपालिकेतून एनओसी दिलं नाही. का? की यांना यांच्या बिल्डिंग मध्ये भाडं पाहिजे होतं ना दुकानवाल्याचं, म्हणून त्यांनी मोठं ब्रँड आहे दुसरीकडे जायला नको, यांच्याच कॉम्प्लेक्स मध्ये एनओसी दिला, दुसरीकडे एनओसी दिल्या नाही. हे लोक असं करतात, म्हणजे छोटे मोठे व्यापारी आहे त्यांना दाबायचं काम करतात, त्यांना त्रास द्यायचं काम करतात. कुठे ना कुठे हे थांबलं पाहिजे. आपल्याला सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास हे अजेंडा घेऊन पुढे जायचंय. नंदुरबार मध्ये आपल्याला या ठिकाणी सगळे आपले जे बांधव आहे, भगिनी आहे, वेगवेगळ्या समाजाचे, यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. आज गावित साहेबांनी जवळजवळ 16 वेगवेगळ्या समाजांना निधी दिला जेणेकरून त्या समाजाचं समाज भवन बांधता येईल. पण चंदू भैयांना तेही पाहवलं गेलं नाही, पोटात दुखू लागलं त्यांच्या. मग त्यांनी पत्र दिलं कलेक्टरला आणि लेटरमध्ये असं लिहिलं की तुम्ही हा निधी तात्काळ थांबवा, नाहीतर मी कोर्टात जाईन. म्हणजे स्वतः तर एक समाजाला 1 रुपयाची मदत केली नाही, गावित साहेबांनी 2-2 कोटीचा निधी वेगवेगळ्या समाजांना दिला, तर त्या ठिकाणी तो निधी रोखायचं काम केलं. दुसरीकडे त्या समाजाच्या लोकांना बोलवून घाबरवू लागले. काय सांगायचे की तुम्ही जर हा निधी घेतला तर ही तुमची जी जागा आहे ही आमच्या नगरपालिकेच्या नावावर होऊन जाईल, असंच सांगायचे ना, नगरपालिकेच्या नावावर होऊन जाईल. आता मला यांना असा प्रश्न विचारायचा आहे, संजय टाउन हॉल जे बांधलाय, संजय टाउन हॉल, त्या संजय टाउन हॉलची जागा सरकारी आहे, सरकारने ती जागा दिली, त्याची मालकी ही कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे, ती तुम्ही नगरपालिकेच्या नावावर केली का? नाही केली. हे लोकांना घाबरवण्यासाठी वेगवेगळ्या समाजाच्या लोकांना तो निधी मिळू देऊ नये म्हणून यांनी खोटं नाटं बोलायचं सुरू केलं. मी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी शब्द देते, आमची एकदा नगरपालिकेवर सत्ता तुम्ही बसवा आणि बघा की आम्ही नंदुरबार शहरातल्या प्रत्येक समाजाला त्या समाजाचं हक्काचं भवन बनवून देऊ. यांच्यासारखा तुझा भाव नाही करणार, सगळ्यांना सोबत घेऊ, सगळ्यांसाठी आम्ही काम करू. आपल्याला एक शेवटचं या ठिकाणी विनंती करणार आहे की आपल्याला एक गोष्ट, आपल्याला नंदुरबार शहरामध्ये या सगळ्या हिरव्या वाल्यांचा जरा बंदोबस्त पण करावा लागेल. आपण आणि यांचा बंदोबस्त हा कसा होणार त्याचं मी सांगून देते तुम्हाला मार्ग. 2 तारखेला कमळच्या समोर जाऊन जोरात बटन दाबा, आपोआप यांचा बंदोबस्त होऊन जाणार आणि नंदुरबार मध्ये जो हिंदुत्व की बात करेगा वही शहर पे राज करेगा, ही गोष्ट आपण सगळेजण लक्षात घ्या. मला गोरगरीब जे आमचे बांधू भगिनी आहेत त्यांना पण सांगायचंय की तुमचे अनेक घरं जे अतिक्रमण मध्ये वर्षानुवर्ष आहे त्या
सगळ्यांना नियमानुकूल करून प्रत्येक गोरगरिबाला घरकुल मिळवून द्यायचं काम सुद्धा आम्ही या ठिकाणी करू। आणि गरीब असेल, व्यापारी असेल, वेगवेगळ्या समाजाचा असेल, प्रत्येकासाठी आम्ही या ठिकाणी उभं राहू आणि तुमच्या प्रत्येक समस्या या अत्यंत पारदर्शीपणे आम्ही सोडवू। आमचा उमेदवार अविनाश भाऊ हा इतका साधारण परिवारातला आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, लहानपणापासून देव देश धर्म या विचारामध्ये तो वाढलेला आहे। स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी आहे आणि मी तुम्हाला सांगते, महाराजांचा डांगा आशीर्वाद आहे बरं आमच्या अविनाश भाऊंच्या मागे। अनेक अडचणी तुम्हाला सांगते, हे इलेक्शन खरं म्हणजे हे इलेक्शन होऊ नये यासाठी चंदू भैयाने इतके प्रयत्न केले, म्हणजे युती करून टाका, हा मांडवली, हा तेच, सगळ्या प्रकारचे प्रयत्न केले। नंदुरबार नगरपालिका निवडणूक लागली आणि सर्वात आधी वाटाघाटी सुरू झाल्या। तू 2 ले ले, मैं 4 कर लेता। मोठा हिस्सा त्यांच्याकडं, नेहमीप्रमाणे छोटा हिस्सा दुसरीकडं। आता वाटे हिस्से कसे झालेत ते तुम्हाला सगळं कळलंय। आता काय की नगरपालिका निवडणूक लढलीच पाहिजे, नाहीतर ही जनता, या जनतेचा वाली कोण? नगरपालिका निवडणूक जर झाली नाही तर जनतेचा वाली कोण? कारण 40 वर्षापासून हे सुरू आहे। मूलभूत सुविधा काय आहेत तुम्ही बघतायत, रस्ते असतील, लाईट असेल, पाणी असेल, स्वच्छता असेल, या दैनंदिन आयुष्यातल्या आपल्या महत्वाच्या गोष्टी आहेत। तर यांना प्राथमिकता दिली गेली पाहिजे। मात्र तिथं तसं नाही, कोणाचं काम करायचं कोणाचं नाही करायचं ही पद्धती तुम्हाला सगळं माहिती मित्रांनो। आपल्याला सर्वात आधी तर या दैनंदिन सुविधा ज्या आहेत त्या सगळ्या द्यायच्या आहेत। आता तुम्ही बघतात की हे जे इथे उपस्थित लोक आहेत आणि नंदुरबार नगरपालिका निवडणुकीला प्रचार जसा सुरू झाला, एक दिवसापासून प्रचार आपला जसा सुरू झाला, वाढत गेला आणि आपल्या वातावरण जसं टाईट झालं तसे हे घरातनं निघाले। नाही तर तोपर्यंत असं होतं की कुछ नाही, चल रहा अपना अपना। ज्या आम्ही बोई गल्ली तांबोळी गल्लीत आम्हाला सांगितलं गेलं, भाऊ म्हणे तुम नमुळे आमना खूप बाववाड घ्या, कधी आम्हाला विचारत नाही, आम्हाला मिटिंग हॉल लाग्यात पट्टा समाजात नाही म्हणे। तर हा जो ही निवडणूक झाली, निवडणूक होते आणि जे प्रचारात जे वातावरण तयार झालं, लोक कंटाळलेले आहेत, सगळे जुळत चाललेत। कारण आजपर्यंत जे घडलं की हिंदू विरोधी कारवाया करणाऱ्यांना त्यांनी मदत केली नेहमीच। आणि जर तुमच्या माझ्यासारखे छोटे मोठे व्यापारी असो, मग लॉरी धारक असो, काय एखादा मोठा व्यापारी असो, शोरूमवाला, प्रत्येकाला एकदम अडवणूक केली जाते। मग ती NOC साठी असेल किंवा काय असेल, तो जर दुसऱ्या गटात त्याचा फोटोही दिसला तरी त्याला पद्धतशीर दम दिला जातो। आता तर निवडणूक जशी डिक्लेअर झाली तर एक शिष्टमंडळ फिरत होतं, तू क्यों खडा रे रा, तू मत खडा रे, तू नको उभा राहू, बस हे त्यांचं रोजचं हेच काम होतं। आणि आमच्या काही उमेदवारांना त्यांनी खूप दम पण दिलेत। पण जे इथे 41 जे बसलेत ना, हे सगळेच जण एकदम हिमतीने उभे राहिलेत आणि काही नाही, आमची लगानची टीम आहे ही। आणि समोरची गँग कोणती तुम्हाला चांगली माहिती आहे, कारण त्यांनी लोकसभा विधानसभेत काँग्रेसचंच काम केलेलं आहे, काँग्रेसचेच पट्टे त्यांनी घातलेत आणि काँग्रेसच्याच उमेदवारांसाठी त्यांनी मतं मागितलीत। आज भले त्यांनी भगवे पट्टे घातले असतील आणि कितीही ते बोलत असतील, मात्र मुळात शिंदे साहेब जे गेले ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांनी तो गट घेऊन त्यांनी शिवसेना चे विचार घेऊन ते आज वाटचाल करीत आहेत। मात्र तुम्ही शिंदे सेना नावाला आहे, तुमचा मूळ अजेंडा जो आहे तो काँग्रेसचा आहे आणि त्याच पद्धतीने तुमचं काम चाललंय। बघा मित्रांनो, तुम्ही सगळे सुजाण आहेत, आपल्याला किती त्रास होतो जेव्हा जेव्हा नंदुरबार शहरात धार्मिक दंगली घडल्या आहेत। या शहरात जे जे समाज उभे राहतात त्यात माळी समाज नेहमी ढाल बनून उभा राहिला आहे आणि हे नंदुरबारचा सगळा सकल हिंदू समाज जाणून नये आणि हे सकल हिंदू समाज आज आपल्या सोबत जोडला गेलेला आहे। म्हणून यांच्या पोटात दुखतंय, म्हणून आमच्या इनाताईंना ते बोलतात, कारण ही लढाई इनाताईंनी उभी केलेली आहे। आपल्या भाषेबद्दल कोणी असं बोलू शकत नाही, आपल्या बहिणीबद्दल असं कोणी बोलू शकत नाही, असे शब्द त्यांनी वापरले मित्रांनो। कारण त्यांना दिसतंय आणि ते कुठं सभा घेत आहेत, पटेलवाडीमध्ये, बरोबर। आता तर परवा एक झालं, हिलाई चौकाती सभा झाली, ते मतं मागण्याऐवजी घाबरवतात जास्त आहेत मित्रांनो। बघा काय की नगरपालिका निवडणुकीत ही निवडणुका सोयी सुविधा कशा देता येतील याच्यासाठी आहे, मात्र ते घाबरवून मतं मागतायत। दुसऱ्या बाजूला आपल्याला सगळ्या सुविधा द्यायच्या आहेत, शहराचं
हे जे चित्र आहे हे बदलायचं आहे, इथला विकास करायचा आहे, दहशतमुक्त करायचं आहे, भयमुक्त करायचं आहे. दहशतमुक्त एवढ्यासाठी की प्रत्येकाची किती अडवणूक आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. छोटा लॉरी धारक असेल, बोधी होत नाही तेवढ्यात त्याच्याकडे 10 रुपये घ्यायला पोचून जातात. व्यापारी असेल, शोरूमचा मालक असेल, त्याचं जर बिचाऱ्याचं थोडंसंही काही असलं की त्याला पद्धतशीर बोलून दम दिला जातो आणि अडवणूक केली जाते. मग मार्केटच्या व्यापाऱ्यांचा तर विचारूच नका. हो, सगळेच जण, छोटे मोठे व्यावसायिक सगळेच, सगळ्यांना त्रास आहे. आता तुम्ही सगळेजण सुजाण आहेत. आपल्या नंदुरबार शहरात गांधीनगरचं गाजीनगर झालं, पटेलवाडीचं बादशाह नगर झालं, श्रीरामनगरचं SR नगर झालं. मित्रांनो, तो नवनाथ नगरचा आमचा मित्रांचा परिसर लढवई आहे, नाही तर त्याचेही शादुल्ला नगर बोलायला लागले. त्या सगळ्यांना साथ कोणाची आहे? तर आपल्याला त्यांना मतं द्यायची आहेत का आपल्या हिंदू बांधवांना मतं द्यायची आहे ते तुम्ही बघायचं आहे. जो हिंदू समाज हा भारतीय जनता पक्ष मूळ अजेंडा घेऊन चालतो हिंदुत्वाचा, आणि ज्या पद्धतीने हे शहर जोडलं गेलंय ना मित्रांनो, तर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. कोणाकोणाला कोपऱ्यात दम देत आहेत, कोणाला फोन करून असेल काय असेल, आधी उमेदवारांना दम, मग कार्यकर्त्यांना दम. आमचा प्रकाश भाई 7 नंबरमध्ये निवडणूक लढतोय, तर यांचे कार्यकर्ते त्यांना तिथे फिरू देत नव्हते. पण आमचा अर्जुन भाऊ मराठे, अर्चना वहिनी होत्या, यांनी जेंट्स असेल लेडीज असेल सगळ्यांना दम दिला. सकल मराठा समाज आणि भोई समाजाने याची दखल घेतलीये, दखल घेतली मित्रांनो. तर या पद्धतीने दडपशाही करतात, गावात फिरू देणार नाही आणि या गल्लीत फिरू देणार नाही, काही विषय नाही. मतदान ज्या करणार आहेत ना, तर ते तुम्हाला माहिती आहे तुम्ही कोणाला मतदान करणार आहेत. आणि लोक हेच सांगतात, हमको रॅली में मत घुमाओ भाई, वोट पक्का आहे. असे आपले लोक बोलतात की भाऊ आम्हाला या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत एकच आहे की मतं पक्की आहेत सगळी. आणि जेव्हा आम्ही शहरात फिरतोय ना, तसं एक घर सुटत नाही की जिथं आमची आरती होत नसेल. बस की आता परिवर्तन पाहिजे, परिवर्तन पाहिजे, परिवर्तन पाहिजे. आणि जेव्हा आम्ही त्या माता भगिनीचे पाया पडतो, भाऊ फक्त हे बघा ही अशी अवस्था आहे, आम्हाला हेच सुधरवून पाहिजे, आम्हाला दुसरी काहीच अपेक्षा नाही. मग ते रस्ता असेल, ड्रेनेज असेल किंवा आणखीन काही असेल. अक्कलकुवा मदरशाची चौकशी चालू आहे, ताईंनी सांगितलंच तुम्हाला. मात्र त्या मदरशातूनच मोठ्या मोठ्या हालचाली चालतात आणि आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या लक्षात हे सगळं. अमित शाह साहेब गृहमंत्री आहेत आपल्या देशाचे, त्यांनी देखील याची चौकशी सुरू केली आहे. आणि हे कोणाला कोपऱ्यात गुपचूप देवेंद्रजी फडणवीसांकडे घेऊन गेले त्या मौलानाला की साहेब हे लोक आपल्याला मदत करतात. मात्र देवेंद्रजींनी साफ नकार दिला की मी त्यांना भेट देऊ शकत नाही, तुम्ही चुकीची माणसं आणू नका आमच्याकडं. आणि हे इथं यांचे पत्रकार, यांचे जवळचे जे लोक आहेत हे इथं काय सांगतात की देवेंद्रजींनी भाजपच्या उमेदवाराचं नाव घेणं टाळलं. अहो, देवेंद्रजींनी जे नाव सुचवलंय, नंदुरबारचा जेव्हा विषय येतो ना, तर त्यांना माहिती आहे नंदुरबारमध्ये कोणाला तिकीट द्यायला पाहिजे आणि काय केलं पाहिजे. हे तर युतीसाठी तिथेही गेले होते, नाही झालं. हा, तर म्हणून हे कोणत्याही पद्धतीने दिशाभूल करायची. आता जशी निवडणूक लागली, परस्पर युती डिक्लेअर करत होते. मात्र हे लोक सांगायचे, भैयाच सांगायचे की निवडणूक आम्ही युती करणार आहेत. मात्र गावित साहेबांनी आधीच क्लिअर केलं होतं की आम्ही स्वबळावर लढणार आहेत म्हणून. आता नंदुरबारच्या सगळ्या नागरिकांचं एकच म्हणजे नागरिकांबद्दल यांची एकच भावना असते, यांना दहशतमध्ये ठेवायचं. मग ते छोटे मोठे व्यापारी असतील किंवा मार्केटवाले असतील, सगळ्यांना घाबरवायचं. बस सगळ्यांना, कोणालाच सोडायचं नाही. मग कार्यकर्ते असतील, उमेदवार असतील, व्यापारी असतील, कोणी असू द्या, यांचा एकच अजेंडा आहे. डर, ते काय म्हणतात ना, जाऊ द्या, ते फक्त घाबरवायचं बस. आपण चुकीचे शब्द बोलू शकत नाही. जसं ते बोलतात, आमच्या आई भगिनींना काय बोलत असतील तुम्ही ऐकलंय सगळ्यांनी. उद्या काय बोलतील याचा अंदाज नाही. आज स्टेज राहणार आहे, हे सगळीकडे प्रत्येक ठिकाणी काही ना काही बोलून येत आहेत. आम्ही विनंती करतोय त्यांना की तुम्ही जेवढे शब्द बोलणार ना आणि जेवढी दहशत करणार तेवढी आमची मतं वाढणार आहेत. खुलेआम दादागिरी तुम्ही करायची, दादागिरी करायची. आणि जर समजा कोणी विरोधात गेलं तर यांचा एकच अजेंडा आहे मित्रांनो, त्याला पोटावर मारायचं. त्याला पोटावर मारतात. हे कोणी असू द्या, छोटा मोठा व्यापारी असेल, लॉरी धारक असेल, रिक्षा धारक असेल, इथला दुकानदार असेल, प्रत्येकाला पोटावर मारतात म्हणून लोक घाबरतात. मात्र आता लोक सांगतायत की आता मला भाजपालाच निवडून द्यायचंय, आम्ही कंटाळलो यांना, यांच्या ही जी दडपशाही आहे. दडपशाही म्हणजे कोणती? तालिबान राजवट बोलतात ते. तालिबान आता बोलायला लागलेत. आता नंदुरबार शहरात आपल्याला तालिबानची राजवट आणायची आहे का भाजपाची आहे? तर मित्रांनो,
हरे राम राम मित्रांनो, यांची एकच अजेंडा असतो, सगळ्या समाजांमध्ये फूट पाडा आणि राज्य करा. बरोबर आहे का? प्रत्येक समाज, कोणताच समाज सोडलेला नाही. प्रत्येक समाजात फूट पाडा आणि 2 गट कायम ठेवा आणि राज्य करा. पण आता आणखी एक नवीन अजेंडा सुरू झालेला आहे. गणेश मंडळांमध्ये फूट पाडा आणि तिथेही ती एकी तोडा. आता तुम्ही पाहिलं असेल, या वर्षी काही मागच्या वर्षांपासून जी गणेश मंडळ एकतेचे प्रतीक होती, तिथं सुद्धा यांनी फूट पाडण्याचा प्रयत्न केला आणि पडली पण मित्रांनो काही प्रमाणात. जेव्हा लोकमान्य टिळकांनी हा उत्सव सुरू केला, त्यावेळेस त्यांचा उद्देश एकच होता की हिंदूंचा उत्सव हा या निमित्ताने आपले समाज एकत्र आला पाहिजे. मात्र यांनी तिथे सुद्धा फूट पाडण्याचं काम केलेलं आहे. तर आपणच बघायचं, हिंदू धर्मियांमध्ये सुद्धा फूट पाडायचं काम ते करतायत. तर आता आपल्याला विचार करायचा आहे की आपण जे हिंदू एकतेचा संदेश देतात त्यांच्यासोबत जायचंय की फूट पाडणाऱ्यांसोबत जायचंय. नंदुरबारच्या जनतेने निर्धार केलेला आहे की हिंदू एकता अबाधित राहावी, यांची जी तालिबानी राजवट आहे ती संपुष्टात यावी, म्हणून त्यांनी ठरवून घेतलंय की 2 तारखेला भाजपला ते मतदान करणार आहेत. आणि आणखी एक सांगतो मित्रांनो, जसं ताईंनी सांगितलं की यांनी गायीची कत्तल करणाऱ्या मी आपल्या सर्वांना एक इथं सांगू इच्छितो की आमची सत्ता आल्यावर आम्ही शहरात एक खूप सुंदर अशी एक गौशाळा शहरात नगरपालिका तिथंच उभारणार आहोत. तिथे जे मोकाट गायी पण असतील त्यांच्याही तिथं संगोपन केलं जाईल आणि त्या निमित्ताने आपलं धर्मकार्य सुद्धा सुरू राहील. मित्रांनो, आता हे सांगतात की आम्ही एवढी शिवालय बांधली नगरपालिकेमार्फत. तुम्ही सगळेजण साक्षीदार आहेत. नंदुरबार शहरातलं कोणत्याही भागातलं किंवा कोणत्याही कॉलनीतलं शिवालय हे यांनी पूर्ण केले नाही. फक्त सुरुवात करून दिली, ददरदुल्ला केलं यांच्याच भाषेत, भूमिपूजन केलं, काही प्रमाणात बांधकाम झालं ना, पूर्ण सोडली. एकही शिवालय नाही मित्रांनो असं की यांनी पूर्ण केलं असेल. प्रत्येक शिवालय त्या कॉलनी परिसरातील वस्तीमधील माता भगिनी असतील, आमचे पुरुष बांधव असतील, तरुण वर्ग असेल, यांनी कोणी 100, 200, 500, 1000, 2000, 5000, 50,000 अशा वर्गणी गोळा केल्यात आणि ती मंदिरं पूर्ण केलेली आहेत. बरोबर आहे. दुसऱ्या बाजूला यांनी झराळी येथील फार्म हाऊस बांधलंय. बघा हा, एका बाजूला म्हणतात शिवालय बांधलंय, दुसऱ्या बाजूला ते झरा येथील जे फार्म हाऊस बांधलंय तिथं फार्म हाऊसचा जो सांडपाणी निचरा आहे, जे टॉयलेटचं पाणी जातं ते त्या पाण्यात सोडलंय. त्यांनी कबुली सुद्धा दिली एका व्हिडिओमध्ये, हो जात असेल, आणि तेच पाणी आपल्या घरात नळात येतं. किती मोठं पाप सुरू आहे बघा, किती मोठं पाप सुरू आहे हे. आणि तेच नॉनव्हेजच्या पार्ट्या करून हड्ड्या पण टाकल्या जातात आणि तेच पाणी आपल्या नळांना येतं. तर नगरपालिकेची आपली सत्ता आल्यानंतर मित्रांनो तो प्रश्न सुद्धा सोडवला जाईल, कायमस्वरूपी सोडवला जाईल. आता शहरात आदरणीय हिनाताई गावित, आदरणीय गावित साहेब यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकारला जाणार आहे आणि त्याच्या उद्घाटनासाठी खुद्द मोदी साहेब नंदुरबार शहरात तुमच्या भेटीसाठी येणार आहेत. मित्रांनो, आपल्याला बोलवायचं आहे ना मोदी साहेबांना, कारण नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि गुजरात आणि मध्य प्रदेश सीमेवर आहे. व्यापारची मोठी बाजारपेठ आहे, इथं रॉ मटेरियल खूप मोठ्या प्रमाणावर असतं, शेतीपूरक उद्योग इथे उभारले जाऊ शकतात. आदरणीय मोदी साहेब त्याच्यासाठी येथील, आदरणीय देवेंद्रजी त्याचा पाठपुरावा करणार आहेत आणि त्याच्यासाठी सगळी संकल्पना आदरणीय हिनाताई गावित आणि आपल्या साहेबांकडे तयार आहे. नंदुरबारच्या या पवित्र भूमीमध्ये नगरपालिकेच्या या ऐतिहासिक निवडणुकीत परिवर्तनाचा शंखनाद करण्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे
माजी मंत्री आणि नंदुरबारचे भाग्य विधाते आदरणीय आमदार विजयकुमार गावित साहेब, नंदुरबार जिल्ह्याच्या रणरागिणी आणि 10 वर्ष जो आवाज संसदेत बुलंद होता, ते आमच्या भगिनी माजी खासदार डॉक्टर हिना ताई गावित, माझे पितृतुल्य आदरणीय पुखराज काकाजी, लोकप्रिय उमेदवार आणि नगराध्यक्ष पदासाठी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी असा स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन आला अविनाश भाऊ माळी, मंचावरील सगळे या नगरपालिकेतील 41 भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नंदुरबारकर जनता आणि माझ्या तरुण मित्रांनो आणि समोर बसलेल्या माझ्या माता भगिनींनो, खरं तर या सभेसाठी मी यावं हे 5 दिवसापासून भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी मला फोन करतायत. नेहमीप्रमाणे मला पहिला फोन आला ते माझे मित्र पत्रकार योगेंद्रजी दोरकरांचा. नंतर नगरसेवक पदाचे उमेदवार श्याम बापू तर माझे फार जुने मित्र आहेत आणि सतत 6 दिवस पाठपुरावा ते करत राहिले. इतर ठिकाणी जिल्ह्यात सभा होत्या नगरपालिकांच्या आणि म्हणून शेवटचे 2 दिवस का होईना आपण नंदुरबार साठी द्यावेत हे मी आधीच ठरवलेलं होतं. आणि गावित साहेब, गेल्या वेळेस पण मी तुमची शेवटची सभा घ्यायला आलो. आणि जिथे विजय आहे त्याच्या पाठीशी संजय असणारच. कारण हे विजय नकली विजय नाहीयेत, हे ओरिजिनल आहेत. खरं तर गेल्या निवडणुकीत गावित साहेब मी काय चूक नाही केली हो. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, गेली 30 वर्ष काम करतो इमाने इतबारे. आणि आपल्याच पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी त्यांच्या सभेसाठी आलेल्या माझ्यासारख्या वक्त्याबद्दल चंदू भैया म्हणतात की कोई पॅकेज लेके आया था बोले वो दाढीवाला, वो जाडासा थोडा ढेबरासा, असंच ना. चंदू भैया, आरशासमोर तुम्ही उभे राहा आणि मी राहतो, दोघांमध्ये स्मार्ट कोण आहे, हँडसम कोण आहे तुम्ही. अरे मी माझ्या पक्षाचं काम करायला आलो, तुम्ही युती असताना सुद्धा गद्दारी करत होते. आणि मला म्हणे पॅकेज घेऊन आला. अरे हा, मी जर विरोधकाला मॅनेज झालो तर ते पॅकेज म्हणता येईल. माझ्या पक्षात माझ्या सभेसाठी भाजपाचा विचार सांगण्यासाठी जर मी कमळ चिन्ह घेऊन उभा असलेल्या उमेदवारासाठी आलो तर यात पॅकेजाचा काय संबंध आहे. चंदू भैया, तुम्ही माझे मोठे भाऊ आहात. पॅकेजवर विकली जाणारी अवलाद संजय शर्मा नाही. आणि जर पॅकेज घेऊन विकलाच गेला असतो तर 2004 साली
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी जाहीर सभेत मला सांगितलं की तुम्ही आमच्या पक्षात प्रवेश करा. दोन 2013 साली या महाराष्ट्राचे माजी मंत्री दाजीसाहेब रविदास पाटील यांनी मला काँग्रेसमध्ये बोलवलं आणि या दोघे वेळ भारतीय जनता पार्टीची एवढी ताकद नव्हती, तरी सुद्धा आम्ही आमचा विचार सोडला नाही, आमचा झेंडा सोडला नाही. आणि तुम्ही आमच्याविषयी बोलतात पॅकेज घेऊन आलाय. अरे पॅकेज तर तुम्हाला मिळालं असेल आयुष्यभर, तुमचे वडील आणि तुम्ही काँग्रेसचे, आणि राजकारणात आता तुमचा टिकाव लागावा म्हणून तुम्ही शिवसेनेत आलात. तेही भागच्या दारून आमदारकी मिळावी यासाठी. मला ते बोलले की संजय शर्मा स्वतःच्या ग्रामपंचायत मध्ये सुद्धा निवडून आला. नाही खरंय. अरे मी उभाच राहिलो नाही, मला 3 अपत्य बाबा. आणि निवडून आला म्हणून काही फार मोठं कर्तव्य तुम्ही केलं का? अरे माझ्या पक्षाची स्थापना ज्या पंडित दीनदयाल उपाध्यायांनी केली आहे ते पण कधी निवडणूक लढले नव्हते. पण आज त्यांच्या पक्षाच्या नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात शेकडो खासदार, शेकडो आमदार या देशामध्ये निवडून येतात. खरं तर चंदूभैया, तुमच्या गळ्यात तो शिवसेनेचा भगवा पट्टा शोभतच नाही होतो, रुमाल. आयुष्यभर जो माणूस हिरवे साप गळ्यात घालून फिरला, आयुष्यभर ज्याने हिरवे साप गळ्यात घातले, त्या भैयाच्या गळ्यामध्ये हा भगवा शिवसेनेचा आणि हा शिवरायांचा कधी शोभून दिसणार नाही. हिनाताई बोलल्यात की भाचीवर सुद्धा खालच्या स्तरावर जाऊन टीका केली. म्हणजे खरं तर सांगू का कि सांपों के मुकद्दर में अब वो जहर कहां, सांपों के मुकद्दर में अब वो जहर कहां जो चंदू भैया आजकल बातों में उगलते हैं. अरे ही काही भाषा आहे तुमची? आणि तुम्ही जरी आडनावाने रघुवंशी असाल तरी तुमच्या रघुवंश कुळाचा कुलगुरु ऋषी मी वशिष्ठ आहे, ब्राह्मण पुत्र आहे, लक्षात ठेवा. अरे तुम्ही तुमचं काम करा, तुमच्या पक्षाचं करा, आम्ही आमचं काम करतोय. काही आहेत ना आमचे पण भडवे मॅनेज झालेले. पण हिनाताई, गेली 30 वर्ष मी भारतीय जनता पार्टीच्या विविध निवडणुकांमध्ये प्रचारासाठी फिरतोय. मला लोकांची बॉडी लँग्वेज कळते, देहबोली कळते. आणि मी या समोर बसलेल्या या सगळ्या जन समुदायाचं जेव्हा चेहरे बघतोय, मला त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि आत्मविश्वास बघून असं वाटतंय की 2 तारखेला क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. प्रभू रामचंद्राला आपलं दैवत मानणाऱ्या पक्षाचेच कार्यकर्ते नगरसेवक आणि नगराध्यक्ष बनतील, हा उत्साह मला लोकांच्या मनामध्ये आणि बोलण्यातून जाणवतो.
माझ्या समोर मोठ्या संख्येने मातृशक्ती बसलेली आहे आणि मातृशक्ती काय करू शकते? 400 वर्षापूर्वी या मातृशक्तीतली कोणीतरी जिजाऊ माता ही स्वराज्याचं तोरण बांधण्याचा संकल्प मनात बांधते आणि छत्रपती शिवरायांना जन्माला घालते. जेव्हा ही मातृशक्ती रयतेचं राज्य उभा करण्यासाठी येते तेव्हा ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होऊन पुढे येते. आणि जेव्हा ही मातृशक्ती जागी होते तेव्हा ती झाशीची राणी होऊन ब्रिटिशांच्या विरोधात लढते. जेव्हा हीच मातृशक्ती जागी होते तेव्हा ती क्रांती ज्योती सावित्रीदेवी फुले बनून पुढे येते आणि श्री शिक्षणाची चळवळ आणते. जेव्हा हीच मातृशक्ती जागी होते तेव्हा ती सोफिया कुरेशी बनून ऑपरेशन सिंदूर करत थेट पाकिस्तानमध्ये बॉम्ब हल्ला करते, हवाई हल्ला करते. आणि जेव्हा हीच मातृशक्ती जागी होते तेव्हा ते 2025चा महिलांचा वर्ल्ड कप सैफ अली वर्मा बनून, जेमिमा रॉड्रिग्स बनून, स्मृती मंदाना बनून पुढे येते आणि ती या देशाला वर्ल्ड कप मिळवून देते. आणि जेव्हा ही मातृशक्ती रणचंडी होऊन जेव्हा हिना गावित बनून येते तेव्हा चंदूभैया तुझ्या राजवटीचा पूर्णपणे भस्मस केल्याच्या राहणार. या मातृशक्तीने खऱ्या अर्थाने 2024 साली काय क्रांती केली आपण बघितलं महाराष्ट्रात. या देवाभाऊच्या सगळ्या बहिणी या मुख्यमंत्र्यांच्या बहिणी म्हणून पुढे आल्या आणि संपूर्ण बहुमताचं राज्य भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचं उभं केलं. याचं कारण या सगळ्या मातृशक्तीने आम्हाला आशीर्वाद दिले म्हणून ते शक्य झालं. हीच मातृशक्ती जेव्हा बिहारमध्ये 75% मतदान करायला रस्त्यावर येते, बूथ पर्यंत पोहोचते, तेव्हा 200 पेक्षा जास्त आमदार भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमारचे निवडून येतात. अविनाश भाऊ या मातृशक्तीने ठरवलंय. मी पण माणसांचे चेहरे वाचतो. मी पुस्तकं कमी आणि चेहरे अधिक वाचलेत. अरे हा सर्वसामान्य माणूस नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे. खरं तर काहीतरी आधी खिशातनं समाजासाठी दिलेलं आहे. आणि देण्याची दानात असलेला माणूस आहे. त्यांना मी आता त्यांच्याशी बोलत असताना विचारत होतो, समजा ह्या वातावरणात तुम्ही उद्या निवडूनच आले तर शपथ घ्या, या जनतेच्या विकासाच्या पैशात तुम्ही 1 रुपया सुद्धा खाणार नाही, प्रतिज्ञा करा, ही शपथ घ्या. आणि जो माणूस 2-4 कोटी रुपयाची जागा देऊन टाकतो पक्षासाठी, तो काय या नगरपालिकेतले पैसे खायलो. आणि मला एक सांगा, हुशार विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवण्याची गरज असते का हो शाळेत परीक्षेला? एखादा पैलवान ताकदवर असला तर तो मांडोली करायला येतो का पुढे? त्याच्याकडे डाव असतील, ताकद असेल तर तो समोरच्याला चीज करतो. पण तुम्ही या नगरपालिकेच्या निवडणुकीत किती लोटांगण घातले त्या विजय गावित साहेबांच्या पायावर बिनविरोध करण्यासाठी. तुम्ही जर 25 वर्ष या शहराचा विकास केलाय, प्रत्येक माणसाचा तुमच्या नेतृत्वावर विश्वास आहे, आणि मग अशा प्रकारे तुम्हाला तडजोड करण्याची गरज काय? अनेक ठिकाणी तर आम्ही मैत्रीपूर्ण लढतोय ना, जिथे युती होऊ शकली नाही तिथे. पण आज तुम्हाला सांगतो, दुर्दैवाने जर बिनविरोध निवडणूक झाली असती
तर नंदुरबारकरांची किंमत शून्य झाली असते, एक लक्षात ठेवा, शून्य. हे डॉक्टर विजयकुमार गावित नावाचा हा एक मजबूत खांब, हा पिलर जोपर्यंत या नंदुरबार मध्ये आहे तोपर्यंत नंदुरबारच्या जनतेचा बाल सुद्धा बाका होणार नाही, लक्षात ठेवा. एकदा पाप झालं तुमच्या हातून, लोक बी तुमच्या भुलतापांना बळी पडले. आज नाही तर हिनाताई गावित इथे भाषण करताना माजी खासदार त्यांचा उल्लेख करावा लागला नसता, केंद्रीय मंत्री नामदार हिनाताई गावित असा उल्लेख करावा लागला असता. अरे किती सत्तेचा हव्यास असला पाहिजे. म्हणजे तुम्हीच आणि तुम्हीच. अरे माझे मोठे भाऊ, तुम्ही आजारी आहात, तुम्हाला 100 वर्ष आयुष्य मिळो, आणि उद्या जर पुन्हा त्या लिव्हरचा काही प्रॉब्लेम आला तर माझं लिव्हर तुम्हाला देईल, इतकी दानत माझी स्वच्छ आहे. हे वचन देतो चंदू भैया. राजकारणातली विरोध आणि राजकारणातली भूमिका वेगळी, पण तुम्ही माझे भाऊ आहात. उद्या तुमच्या दीर्घायुष्यासाठी पुन्हा जर तुम्हाला प्रॉब्लेम झाला तर ती माझं हृदय मी तुम्हाला काढून देईल, माझे ते लिव्हर ते काढून. पण खरंच जर तुम्हाला वाटत असेल की अविनाश नगराध्यक्ष झाल्यानंतर या नंदुरबारचा कायाकल्प होऊ शकतो, नंदुरबार मधली दादागिरी संपू शकते, मदरशांचा त्या मौलवांचा फतवा हा कायमचा पुसला जाऊ शकतो, आणि हे जर तुम्हाला ठरवायचं असेल आणि खऱ्या अर्थाने प्रभू रामचंद्राचे तुम्ही भक्त असाल तर येणाऱ्या 2 तारखेच्या निवडणुकीत अविनाश महाजन, अविनाश माळी हेच नगराध्यक्ष झाले पाहिजेत, आणि तेही पूर्ण बहुमताने झाले पाहिजे. आता जनतेचा उत्साह ताई असा आहे, आणि काय म्हणते साधा, मी पण किती बोलायचं रे, 30 वर्ष झाले बोलतोच आहे. गावित साहेब, उद्या सुद्धा 5 वाजेची परवानगी काढून ठेवायची. कदाचित माझ्या सभेला उत्तर देण्यासाठी ते सभा ठेवतील, मला माहित आहे चंदू भैया. बहुत बोल के गया रे दाढ़ी वाला, इसकी मांगा अभी भी आया था काले कपड़े पहन के. अरे उसका तो काटा कभी भी मधुकर वर्षाले जैसा निकाल डालूंगा साला, की झाड़ की पत्ती है वो. अत्यंत धूर्त डावख्या माणूस आहे, डावख्या. म्हणजे मी काँग्रेसच्या खूप दिग्गज नेत्यांच्या विरोधात पक्षाची भूमिका मांडली आहे. अगदी दाजीसाहेब रोहिदास पाटील त्यांनी जर माझा काटा काढायचा ठरवला असता तर कधीच माझे म्हणजे माझ्या समाधीवर बाबळे उगवले असते. पण मोठ्या मनाची लोक होती हो ही. पण हा माणूस खरंच कमाल आहे. वो एक शेर है ना, गेल्या वेळेस मी म्हटलं होतं, सांगितलं होतं तुम्हाला की बने है जब से हकीम कुछ लड़ाई बेचने वाले, बने हैं जब से हकीम कुछ लड़ाई बेचने वाले,
जनाजे बेचते हैं चारपाई बेचने वाले, बने हैं जब से हकीम कुछ लड़ाई बेचने वाले, जनाजे बेचते हैं चारपाई बेचने वाले। और इस चंदू भैया की अदाकारी पे मत जाना, इस चंदू भैया की अदाकारी पे मत जाना। ये हलवाई है जहरीली मिठाई बेचने वाले, ये हलवाई है जहरीली मिठाई बेचने वाले। भैया राजकारणाचं राहिलं नसतं ना तर चेहरापट्टी पण चांगली ऍक्टर राहिले असते, ऍक्टर. आणि समजा हिरोचं काम नाही मिळालं पण व्हिलनचं तर नक्की भेटलं असतं. काय 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 गर्दी गावित साहेब, इकडे तुडुंब भरलेलं. गेल्या वेळेस पण मला सभा झाल्यानंतर 40 मिनिटं लागले गर्दीतून बाहेर जायला. सेल्फी काढत होत्या. काय हेमलं तर खोटं आहे. अरे आम्ही पक्षाचे भले पदाधिकारी छोटे असू, कार्यकर्ते छोटे असू, परंतु संजय शर्माच्या शब्दाची ताकद आहे ना, माझ्या शब्दांच्या नादी लागायचं नाही कोणी. माझ्याकडे शब्द हे सामर्थ्य आहे. सत्ता तर काय येते आणि जाते, पद येतात आणि जातात. मला माहित आहे आज देवेंद्र फडणवीस जी राज्याचे मुख्यमंत्री आहे आणि 6 माजी मुख्यमंत्री त्यांच्या आजूबाजूलाच गोंडा घोळतात. काय पद गेल्यानंतर कोण विचारतो तुम्हाला? आणि म्हणून आमच्या शब्दांच्या ताकदीवरती इमानदारी ईश्वराने आम्हाला दिलेली, कारण आम्ही विकले गेलो नाही कधी. तुम्ही उद्या बोलाल पिछले टाइम से बड़ा पैकेज था. भैया मी पण 2-3 कोटीचं घर आहे माझं, बंगला, 5-50 एकर जमीन आहे माझ्याकडे. नाही जास्त तर मी पण 30 लाखाची कार घेऊन फिरतो. आणि 7 कन्या माझ्या घरात, त्यांचे लग्न धामधुमीत करणार आहे. म्हणजे एवढा सक्षम आहे मी. अरे मी जे आलो ना, कुठल्या नेत्याचे पाय चाटायला आलो नाही, लांगुल चालन करायला आलो नाही. कधीच आयुष्यात 1 रुपयाचं पत्र ना हिनाताई गावित कडून ना विजय कुमार गावितांकडून मागितलं. मी आलोय फक्त अटल बिहारी वाजपेयींचं कमळ घेऊन. आणि तुम्ही म्हणतात पॅकेज, होय पॅकेज घेतलाय चंदू भैया मी. पंडित दीनदयाल उपाध्यायांकडून त्यागाचं आणि बलिदानाचं पॅकेज घेतलंय. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडून मी प्रामाणिकतेचं आणि इमानदारीचं पॅकेज घेतलंय. आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून 56 इंच सीना आणि तुमच्या सारख्या विरोधकांच्या छातड्यावर ताठ मानेने उभं राहायचं हे पॅकेज मी घेतलेलं आहे. अरे राजकारणात टीका टिप्पणी चालू असते, पण कुणाच्या परिस्थितीवर, एखाद्या महिलेच्या त्या अत्यंत घाणेरडा शब्द तुमच्या तोंडात आले तरी कसे. मी ती क्लिप ऐकली. मानसिक संतुलन करा झालंय सर. आणि खरं हिनाताई, तुम्ही जे म्हणालात ना, हा केवळ हिनाताईचा अपमान नाहीये, हा तमाम नंदुरबारकर महिलांचा अपमान आहे, सगळ्या मुलींचा अपमान आहे. आणि एक वाक्य जर चुकलं ना, निवडणुकीचा खेळ बिघडून जातो. लक्षात ठेवा. अनिल गोटेंकडून फक्त धुळ्याच्या निवडणुकीत एवढंच बोललं गेलं होतं
की दंगलीला कारणीभूत फक्त मुसलमान नाही, हिंदू पण आहे. अरे चारी मुंड्या चित करून टाकलं त्या माणसाला. आत काय बाहेर काय. बरं ठीक आहे ना, पक्ष बदलला, पण ओरिजिनल डीएनए तर तोच आहे, हिरवा. अरे मला पक्षाने काहीच दिलं नाही, सन्मानाचं पद दिलं नाही, सत्तेचं तर जाऊ द्या, तरी सुद्धा 30 वर्षात मला कधी पक्ष बदलायची मनामध्ये चुकूनही इच्छा झाली नाही. पॅकेजवर जगणाऱ्या माणसाला मग तुला तर भरभरून दिलं होतं देवानी, मग तुम्ही का पक्ष बदलला? काँग्रेसच्या वाईट काळात काँग्रेस मजबूत करण्याची जबाबदारी तुमची होती भैया. पण आता भैयाला माहित आहे, जोपर्यंत युगपुरुष युगंधर प्रभू रामचंद्राचा सच्चा भक्त नरेंद्र दामोदरदास मोदी जोपर्यंत आहे, तोपर्यंत काँग्रेस काय पण हिरव्यांना बाजू देणारा एकही माणूस या देशामध्ये याच्या पुढे राजकारण करू शकत नाही, कुठलाही नेत्याने करू शकत. मोहित राजपूतची हत्या करणाऱ्या, त्याच्या हत्येने रंगलेले हात ज्या लोकांच्या, त्यांना तुम्ही उमेदवार करतात. एक खून पचवला तुम्ही 25 वर्षापूर्वी मधुकरचा. ईश्वराने तुमच्या छातड्यावर दुसरा मधुकर उभा केलाय, संजय शर्मा. आणि आता आत्ताच नाही, यापुढे जिथे जिथे तुमच्याशी राजकीय लढाई असेल, मी प्रत्येक सभेत येणार म्हणजे येणार. गावित साहेब, कधीतरी तुम्हालाही जनतेला सांगावं लागेल की मी तुमचा कधी राजकारणातला सत्तेचा आढावा आहे का? कधी कुठल्या कामासाठी मी तुम्हाला फोन केला का? ही ना तर तुम्ही 10 वर्ष खासदार होत्या. अरे आम्ही विचाराने पेटलेले लोक आहेत. आमच्या रक्ताच्या थेंबावर फक्त या हिंदुस्थानावर प्रेम करणाऱ्या पक्षाचे पाईक म्हणून जगण्याचे संस्कार आहेत. आता दिवस संपलेले आहेत. एक धारा रद्द होते आता, जी पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्यानंतर लावली, ताई, कलम 30. याची लढाई आता संसदेत, आणि हे धारा 30 रद्द करायचं. काय ते धारा 30 माहित आहे तुम्हाला? हे बघा, ही छोटीशी क्लिप एका मिनिटाची ऐका. ते धारा 30 काय? 30 समाप्त हो सकती है. धारा 30 के बारे में अगर आप नहीं जानते हैं तो सुनिएगा. मोदी ने हिंदुओं के साथ नेहरू द्वारा किए गए विश्वासघात को सुधारने के लिए शायद लगभग अब पूरी तैयारी कर ली है. क्या आप धारा 30 के बारे में सुन चुके हैं, इसका मतलब जानते हैं, तो इस वीडियो को पूरा देखिएगा. एक बार क्या हुआ था, धारा 30 जिसे नेहरू ने अन्यायपूर्ण तरीके से संविधान के अंदर शामिल कर लिया. जब नेहरू ने इस कानून को संविधान में शामिल करने का प्रयास किया और सरदार वल्लभ भाई पटेल को पता चला, तो उन्होंने इसका कड़ा विरोध किया. सरदार पटेल ने कहा कि अगर ये कानून संविधान के अंदर आया तो हिंदुओं के साथ में बहुत बड़ा विश्वासघात हो जाएगा, और अगर ये कानून इसके अंदर शामिल हुआ संविधान में, तो मैं मंत्रिमंडल के पद से और कांग्रेस पार्टी से इस्तीफा दे दूंगा. आखिरकार नेहरू को सरदार पटेल के सामने झुकना पड़ा, पर कुछ समय बाद ही सरदार वल्लभ भाई पटेल की अचानक से मृत्यु हो जाती है, और इस मृत्यु के तुरंत बाद ही इसे संविधान के अंदर शामिल कर दिया गया. अब जानिए धारा 30 की विशेषता क्या है. इस कानून के अनुसार हिंदू अपने सनातन धर्म की शिक्षा स्कूल और कॉलेज में ना तो दे सकते हैं, ना ही ले सकते हैं, बल्कि धारा 30 के तहत मुसलमान और ईसाई अपने धर्म की शिक्षा देने के लिए मुसलमान मदरसा चला सकता है और ईसाई कॉन्वेंट स्कूल चला सकते हैं, लेकिन हिंदू अपने गुरुकुल या वैदिक शिक्षा पर आधारित पारंपरिक स्कूल नहीं चला सकते. यदि वे ऐसा करते हैं तो कानूनन उन्हें दंडित भी किया जा सकता है. साथ ही मस्जिद और चर्च के अंदर जितना भी दान आता है, वो सारा पैसा, सोना, संपत्ति सब कुछ इन्हीं का होता है. वहीं ये संपत्ति का उपयोग अपने अनुयायियों को बढ़ावा देने के लिए करते हैं, अशिक्षा में ही करते हैं, और साथ ही कुछ हिंदुओं को धन के लालच में दबाकर धर्मांतरण तक करा
देते हैं। लेकिन हिंदू मंदिर में जितना भी पैसा, धन, सोना, चांदी जो भी जमा होता है वो सब कुछ सरकार के नियंत्रण में चला जाता है। धारा 30 हिंदुओं के खिलाफ एक जानबूझकर किया गया विश्वासघात है। मुस्लिम बच्चों के लिए अपनी धार्मिक पुस्तक कुरान पढ़ना अनिवार्य है और ईसाई धर्म की अगर हम बात करें तो इनके लिए बाइबल पढ़ना अनिवार्य है। पर हिंदू धर्म में ऐसी कौन सी बुक है जिसे पढ़ना अनिवार्य किया गया? तो क्या इस धारा 30 को अब खत्म कर देना चाहिए? क्या इसको लेकर हमारी संसद में किसी प्रकार का कानून आना चाहिए? आप जो भी सोचते हैं अपनी राय को जरूर से कमेंट सेक्शन में लिखिएगा। ये धारा 30 किसी प्रकार से सनातन धर्म का विरोध नहीं करती है, पर एक प्रकार का छल और विश्वासघात इससे छलकता है। आप जो भी सोचते हैं अपनी राय को कमेंट सेक्शन में लिखिएगा और अपने दोस्तों के साथ में इस वीडियो को जरूर से शेयर कर दीजिएगा। किती मोठं षडयंत्र पंडित जवाहरलाल नेहरू या हिंदुस्थानाशी करून गेले आणि म्हणून ही नगरपालिकेची लढाई ही साधी लढाई समजू नका तुम्ही। भारतीय जनता पार्टीचा पोट तिडकीने प्रचार यासाठी आम्ही करायला येतो की कुठेतरी पुन्हा हिंदुत्वाला चांगले दिवस आलेले आहेत मोदीजींच्या नेतृत्वामुळे, देवेंद्रजींच्या नेतृत्वामुळे। हे हिंदुत्व तुम्हाला जर या शिरीष कुमारच्या शहीदाच्या भूमीमध्ये हे जिवंत ठेवायचं असेल तर 2 तारखेला अविनाश भाऊ माळी आणि आमच्या 41 उमेदवारांच्या कमळ या चिन्हावर भरभरून मतदान करा। आणि तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगतो, गरिबांचे पोरं यापुढे यांच्या विरोधात उभे राहणार नाही। सामान्य कुटुंबातले लोक यांना विरोध करायला उभे राहणार नाही। गावित साहेब, तुम्हाला परमेश्वर दीर्घायुष्य देवो आणि हिनाताई तुमच्यासारखी रणचंडीने पुन्हा एकदा खासदार हो। उद्या जर कदाचित तुम्ही पैशांना भाळलात, खोट्या भूलथापांना भाळलात, हा गरीबाचा पोरगा डोक्यावर कर्ज करून जो या निवडणुकीत या नंदुरबारचं नशीब बदलण्यासाठी उभा आहे, यापुढे गरीबाची मुलं राजकारणात उभी राहणार नाहीत। अनेक प्रयोग तुम्ही केले, पण एक परिवर्तनाचा हा प्रयोग या स्वामी समर्थाच्या भक्ताला, या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाला आणि ज्या माळीवाड्याने आयुष्यभर नंदुरबारच्या दंगली रोखल्या, त्या माळी समाजाच्या सुपुत्राला निवडून देण्याची जबाबदारी तुमची आहे। शपथ घ्या प्रभू रामचंद्राची, एक निवडणुकीत यांच्या पैशाला हात नाही लावला तर काय तुमचं आयुष्य बदलून जाणार नाही आणि बिघडून जाणार नाही। ज्या अविनाश माळीला केवळ राम मंदिराच्या पावत्या गोळ्या करतो म्हणून पक्षातनं दूर केलं, काय गुन्हा होता त्याचा? आणि मी सांगतो, या 5 वर्षात जर नंदुरबार मध्ये अविनाश माळी जर नगराध्यक्ष झाले आणि त्यांनी जर काही तुमचे काम, तुमचे स्वप्न पूर्ण नाही केले, तर याच व्यासपीठावरून त्यांच्या विरोधात मी भाषण करायला येईल। पण किमान एक संधी तुम्ही देणार आहात का नाही? हात वर करा। कॅमेरा तिकडे घ्या, त्या हातांकडे कॅमेरा घ्या, हात वर करा।
आणि मला कळतं माझ्याकडे घड्याळ आहे ना, मला इथला टाइम समजस ना मला. एक स्वप्न मी बघितलंय आज सकाळी, आणि नंदुरबार मध्ये सर्वत्र 3 तारखेनंतर गुलाल उधळलाय, जसा तुम्ही विजयकुमार गावितांचा उधळला होता ना. आणि तो गुलाल हिरवा नाहीये, भगवा आहे. आणि त्या गुलालवरून मला एक शेर आठवला, जब मैंने नजर उठा के देखा तो हर तरफ गुलाल ही गुलाल है. जब मैंने नजर उठा के देखा तो हर तरफ गुलाल ही गुलाल है. अरे विधानसभा में तेरी शान गई, अभी नगर पालिका में भी तेरा बहुत बुरा हाल है. जब मैंने नजर उठा के देखा तो हर तरफ गुलाल ही गुलाल है. अरे विधानसभा में तो तुम्हारी शान गई, लेकिन नगर पालिका में भी बहुत बुरा हाल है. डरो मत लोगों, आपके पीछे खड़ी है भारतीय जनता पार्टी की ढाल है, और इस चुनाव में चंदू भैया तुम्हें हराना ये नंदुरबार करो की बहुत बड़ी चाल है, बहुत बड़ी चाल है. जय हिंद, जय महाराष्ट्र. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या शेवटच्या सभेला उपस्थित नंदुरबार विधानसभेचे आमदार, नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार आदरणीय आमदार डॉक्टर विजयकुमार गावित साहेब, मंचावर उपस्थित आदरणीय हिनाताई गावित, आदरणीय संजयजी शर्मा, आदरणीय अविनाश भाऊ, मंचावर उपस्थित आमचे 41 उमेदवार, सन्माननीय व्यासपीठ आणि परिसरातून आलेले सर्व ज्येष्ठ वडीलधारी माता बंधू भगिनींनो, या ठिकाणी मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की इलेक्शन आलं तर विरोधक फक्त या ठिकाणी अफवा पसरवतात. मी काही दिवसापासून बघते की आमच्या लाडक्या बहिणी आहे, आमच्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी लाडकी बहीण योजना बंद होणार आहे म्हणून या ठिकाणी घाबरवलं जात आहे. पण मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की लाडकी बहीण योजना आहे, तर लाडकी बहीण योजनाची आपल्या जिल्ह्याची मंजुरी हे आदरणीय गावित साहेब देतात. आणि आपल्या अकाउंटमध्ये जो निधी पडतो, जे लाडक्या बहीण योजनेचा निधी पडतो, ते आदरणीय देवाभाऊ तिथे थंब लावतात. त्याच्यानंतर आपल्या लाडकी बहीणच्या योजनेमध्ये त्यांना निधी भेटतो. त्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी पेटीची योजना असेल, भांड्यांची योजना असेल, ती योजना मोठ्या प्रमाणामध्ये आपण आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये या ठिकाणी राबवलेली आहे. आणि मला या ठिकाणी सगळ्यांना मी सांगू इच्छिते की ती योजना बंद करण्यासाठी विरोधकांनी खूप प्रयत्न केले. पण कसं आहे की देवाच्या कृपेने आमच्या तिघांची उंची ही चांगली आहे. कोणी पाय अडवलं तर आम्ही उडी मारून योजना देतो. तर या ठिकाणी आम्ही ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीने रस्ते असेल, लाईट असेल, ते ज्या पद्धतीने ग्रामीणमध्ये आम्ही योजना राबवल्या त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी शहरामध्ये सुद्धा या शहराची कायापालट करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आपल्या इथे जे बचत गट आहे ते ग्रामीणमध्ये ज्या पद्धतीने बचत गटांचं सक्षमीकरण केले, त्याच पद्धतीने आपल्या शहरामध्ये जेवढे बचत गट आहे त्यांचं या ठिकाणी आम्ही सक्षमीकरण करूया. आपल्या नंदुरबार शहरामध्ये मी अविनाश भाऊंसोबत प्रचार करताना एक गोष्ट माझ्या निदर्शनास आली की पाऊस असो किंवा नसो, आपल्या शहरातले रस्ते नेहमी ओले असतात आणि सांडपाणी हे शहरामध्ये वाहत असतं. मला आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगायचंय की संपूर्ण नंदुरबार शहराची जी ड्रेनेज लाईनचा ठेका आहे तो ड्रीम कन्स्ट्रक्शन नावाच्या कंपनीने घेतलाय. आणि ड्रीम कन्स्ट्रक्शन या कंपनीमध्ये आपले विरोधक आहे, ते भागीदार आहे. कामं केलेले नाहीये तरी बिल अदा नगरपालिकाने केलेले. मला त्यांना विचारायचंय, जर पाईपच या ठिकाणी टाकलेले नाही तर बिल कसले काढले त्यांनी?
या ठिकाणी मला आपल्या सगळ्यांना एक सांगायचं आहे की हिनाताईंचं इलेक्शनमध्ये विरोधकांनी किंवा सत्तेतल्या विरोधकांनी हिनाताईच्या विरोधात जे प्रचार केला आणि आदरणीय मोदी साहेबांची एक सीट जी कमी केली, तर हे मोदी साहेबांच्या विरुद्ध काम करताय आणि असे मोदी साहेबांच्या विरोधातल्या लोकांना आपण मतदान करणार आहात का, हे सवाल मला आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विचारायचं आहे। या ठिकाणी नवरात्रमध्ये आम्ही गरबे खेळले त्याच्यावरती त्यांनी टीका केली, पण मला या ठिकाणी सांगायचंय की मामाश्री, आपल्याला या ठिकाणी आम्ही गरबे खेळतो हे बघण्यासाठी जनतेने निवडून नाही दिलं, विकास करण्यासाठी नंदुरबारच्या जनतेने तुम्हाला निवडून दिलेले। आपण काय विकास केला हे आपण या ठिकाणी सांगावं। आमच्या स्टेजवर बसलेल्या अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना विरोधकांनी धमक्या दिल्या आहेत। मला या ठिकाणी सांगायचंय की आमच्या लोकांना जर धमक्या दिल्या तर गाठ गावित परिवाराशी हे लक्षात ठेवा आपण। मला या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की आपल्या सर्व लाडकी बहिणींनी जे हिनाताईवरती विरोधकांनी जे खूप खालच्या स्तरावरती बोललेले, त्याच्या मी हिनाताईंचा विरोधात बोललेल्याचा निषेध करते आणि येणाऱ्या 2 तारखेला या ठिकाणी आपले 41 उमेदवार आणि अविनाश भाऊ यांना कमळच्या चिन्हाचं पुढचं बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करा एवढी विनंती करते। इथे थांबते। शेवटी आपल्या सगळ्यांना सांगते, जो बटेगा एवढंच या ठिकाणी सांगते। माझे 2 शब्द संपवते। संजयजी बोलले, हिनाताई बोलल्या, त्याच्यामुळे मला वाटतं की तुम्हाला त्याने मतं का द्यायची हे सर्व सांगून टाकलं आहे। मी फक्त विकासावर बोलत असतो आणि म्हणून मी विकासावर बोलण्याच्यासाठी उभा आहे। सर्व मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि गावातून आलेले सर्व माता बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, हे बघा, पूर्वी बस चालू होती, सिटी बस, ती सिटी बस आम्ही सर्वीकडे सुरू करणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला काही त्याच्यामध्ये निश्चितपणानं हॉस्पिटलला जायचं, कलेक्टर ऑफिसला जायचं, ते तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणानं त्याचा फायदा होईल। दुसरं, महिलांच्या बाबतीमध्ये आपण सुरक्षेच्या दृष्टीने, या शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपण CCTV कॅमेरे या ठिकाणी शहरामध्ये लावणार, ज्याच्यामुळे तुमची सुरक्षितता या ठिकाणी अबाधित राहील। दुसरं मी सांगितलं, तापीवरून पिण्याचं पाणी ही योजना आपण सुरू करणार आहे, त्याच्यामुळे शहराला त्या ठिकाणी सुविधा होईल। ते म्हणतात की तुमच्यावर टॅक्स वाढेल, पाणीपट्टी वाढेल, पण एकही नया पैसा पाणीपट्टी त्याच्यावर वाढ होणार नाही, ही ग्वाही तुम्हाला देतो। आणि इथे गोरगरीब बांधव आहेत, त्यांचे अतिक्रमितमध्ये घरं आहे, सिटी सर्वे नंबर दिलेले नाही, त्याचे सिटी सर्वे नंबर देऊ आणि ते अतिक्रमण सर्व या नंदुरबार शहरामध्ये जिथे जिथे झोपडपट्ट्या आहे ते आपण रेग्युलाइज करू। ज्यांना घरं नाही त्यांना 100% घरं देण्याचा या ठिकाणी आपला प्रयत्न राहील। त्याचबरोबर या ठिकाणी गटारीमध्ये काय लफडं केलं आहे, बगीच्यामध्ये झाडं लावायचे, त्या ठिकाणी फुलं लावायचे, याच्यासाठी निधी आला होता केंद्रामधून। अमृत योजनेमध्ये जवळजवळ 19 कोटी रुपये होता, तो सुद्धा कुठे गायब झाला माहीत नाही। आणि म्हणून ते सुद्धा शेवटी एवढंच सांगतो, यांनी ज्याच्यामध्ये गैरव्यवहार केलेले आहे ते गैरव्यवहार निश्चितपणानं आमचं या ठिकाणी नगरपालिका आल्याबरोबर चौकशी करू, जेणेकरून पुन्हा हे लफडे करायचे विसरून जातील। आणि तुम्हाला सांगतो, आम्ही सुरुवातीलाच म्हटलं आहे, भयमुक्त शहर, भूमाफिया हे आणि भ्रष्टाचार हे आम्ही या ठिकाणी मुक्त करणार आहोत। कारण की यांनी मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये गुंड पाळलेले आहे आणि गुंड पाहून यांनी
लोकांच्या जमिनी हडप करायचं काम केलं. रेतीमध्ये 2 नंबरचे धंदे करण्यासाठी यांनी बिचारे गोरगरीब मुलांच्या पोरांना दुष्ट कामाला लावलाय आणि वाईट संस्कारामध्ये त्यांना ढकललं आहे. तर अशांना आपल्याला नीट करायचं आहे. हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा की इलेक्शन आलं का हे काय करतात, पर्टिक्युलरली शहराचं इलेक्शन असलं तर वो आदिवासी ऐसे करेंगे, आदिवासी वैसे करेंगे म्हणून खोटं बोलून तुम्हाला मतं मिळवण्याचा प्रयत्न करतात. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपण की 31 वर्ष आमदार असताना, 20 वर्ष मंत्री असताना एकाही माणसाला, कोणाला शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये माझा त्रास झाला असेल तर एक माणूस दाखवून द्या. मला या शहराला सुरक्षा प्रदान करायची आहे. मला काही लोकांनी 6 महिन्यापूर्वी सांगितलं, काही लोक अशा पद्धतीचं या ठिकाणी वागतायत आणि असुरक्षितता पैदा करण्याचं काम करतायत. त्याच वेळेला मी माझ्या मित्रांना सांगितलं, या वर्षभरामध्ये जर या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये सुरक्षितता आणली नाही तर मी राजकारण करणार नाही, हे पण मी माझ्या मित्रांना सांगितलं. आणि म्हणून आपल्याला विनंती करायची आहे की या ठिकाणी बघा, एक आपला सर्वसामान्य गरीब कुटुंबातला सेवेकरी आपली सेवा करण्यासाठी तयार आहे. या शहराला मदत करायची, शहराला या ठिकाणी भयमुक्त करायचं. या शहरामध्ये मस्तपैकी आपण गार्डन उभं करू, तिथे तुम्हाला येता येईल, जाता येईल. विलचेकच्या खाली फाउंटन करून मोठा ग्राउंड, आपलं गार्डन आपण त्या ठिकाणी करणार आहोत. त्याच्यामुळे मला वाटतं की या शहरामध्ये आज गार्डन बघायला नाही आहे आणि म्हणून त्याच्यासाठी हे करायचं आहे. परिवार म्हणतात, परिवार बघा, परिवार म्हणत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, या शहरामध्ये लोकसंख्या 700 लोकसंख्या आहे. त्यांच्या घरातले 6 लोक उभे आहेत. किती आहे? 6 उभे आहे. या ठिकाणी जवळजवळ 18,000 लोकसंख्या आहे. 18,000 लोकसंख्या कुणबी पाटलांची. त्यांचे किती उभे आहेत ते तुम्ही लक्षात घ्या. आणि म्हणतात की हे लोक या ठिकाणी परिवारवाद करतात. अरे आमचा एकच नाही, आमचा परिवार संपूर्ण नंदुरबार शहर आहे. त्याच्यामुळे तुम्ही परिवार जरी आमचं कुठे उभं असलं तर आम्ही लोकांना मदत करतो, लोकांची सेवा करतो. आमचा विकासाचा दृष्टिकोन आहे. दुसऱ्याच्या जमिनी हडप करायचं, दुसऱ्या दुकानं हडप करायचं, हे या ठिकाणी आमचे धंदे नाही. हे चंदूभाईंनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे बघा, उद्या चंदूभाया रडेल, नाटक करेल. हे नाटक करणाऱ्या यांचा धंदाच आहे. त्याच्यामुळे हे बघा, आम्ही चंदूभायाला शुभेच्छा देतो, त्याचं आरोग्य चांगलं व्हावं. आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो, हे दुसऱ्यांचे प्रॉपर्टी कसे हडप करतात. या ठिकाणी जीटी बापूजींनी गोर गरीब माणसांसाठी, गरीब त्यांच्या पोरांसाठी शाळा काढली आणि शाळा काढली. हळूहळू यांनी ती जीटी बापूजींनी काढलेली शाळा, सर्व गोर गरीब मुलांसाठी काढलेल्या शाळेमध्ये विविध समाजाचे त्या ठिकाणी डायरेक्टर होते. यांनी हळूहळू करत त्यांच्या ताब्यात करून घेतली. आता त्या संचालक मंडळावर त्यांचेच घरचे सर्व आहे. चंदूभाई आहे, भाभी आहे, भैया हे असे आहे. आणि एवढंच त्यांना कमी पडलं. त्यांनी काय केलं, त्या संस्थेमध्ये रेग्युलर संस्था होती, आपल्या सर्व मुलांचं राखीव जागा होत्या. आदिवासींच्या असतील, दलितांच्या असतील, विमुक्त भटक्यांच्या असतील, ओबीसींच्या असतील, यांच्यासाठी राखीव जागा होत्या. यांना ते कमी पडलं. कुठून मध्य प्रदेश मधून आणा, कुठून आणा, तिकडून आणा, आणि त्यांनी ते लोक आणता यावे म्हणून मायनॉरिटी केले आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 90% शाळा हा आदिवासी विभागाच्या आहे. आदिवासी विभागाच्या. मी तुम्हाला हे पण सांगतो, पुन्हा मी आल्याबरोबर आणि लवकरच येणार आहे.
कारण आमच्या सरकारमध्ये लवकरच येतात. देवाभाऊ म्हणायचे ना, लवकर येणार, लवकर पुन्हा येईल, तसं मी बी पुन्हा येणार आहे. त्याच्यामुळे कमी करू नका. आल्याबरोबर मायनॉरिटी बी काढून सर्वच काढू यांचं, हे मी तुम्हाला सांगतो. आणि ज्या ज्योती बापूजींची प्रॉपर्टी यांनी संस्था ज्यांनी हडप केली, ते म्हणतात इसको कोण जानता है. ज्योती बापूजींचा फोटो लावला होता, तर म्हणे उसको कोण जानता है. म्हणजे या पद्धतीची प्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीला नीट करण्याची गरज आहे. नीट करायचं जाऊ द्या. आता एकदाच हद्द पार केलं ना तुम्ही, तर पार होऊन जाणार आहे, पुन्हा दिसणार नाही. आणि लोक परिवर्तन करतात, परिवर्तन म्हणतात ना, ते खरोखर आपण सर्वांनी परिवर्तन करायचंय. संजयजींनी सांगितलं या ठिकाणी की संजयजी म्हणाले पैशाला बळी पडायचं नाही. मला एक कोणाचा तरी व्हॉट्सअप आला, त्या व्हॉट्सअपमध्ये म्हटले काहीतरी 5,000च्या नकली नोटा आणलेल्या आहेत, ते बी सांभाळा तुम्ही आता. आणि ते बी किती 5 कोटीच्या 500च्या नकली नोटा. बघा काय काय होतं. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना माझी विनंती करायची आहे, कशाही लालूच मध्ये जाऊ नका. आपल्याला परिवर्तन करायचंय, आपल्याला सुधारणा करायची, सर्व तुमच्या हितासाठी करायचं आहे. तुम्हाला हे नजदीकच्या काळामध्ये तुम्ही आपला नगराध्यक्ष झाला, तुमच्या गटारी असतील, रस्ते असतील, दिवाबत्ती असतील, सर्व व्यवस्थित होऊन जाईल, एवढं तुम्हाला शब्द देतो. आणि म्हणून शेवटी तुम्हाला सांगतो की नगराध्यक्षाचे उमेदवार अविनाश माळी आहे, यांची निशाणी आहे कमळ. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आता 12-13 तिकडच्या खालच्या याच्यात 2 आपला एकच डेमोचं मशीन राहायचं मतदानासाठी, पण इकडच्या भागाला तुम्हाला सांगितलं जाईल 2 पेट्या असणार आहे. सुरुवातीला 1 सांगितली ना, आता 2 सांगताय. तर त्यात तुम्ही सर्वांना व्यवस्थित समजावून सांगा. कमळ त्यांना एवढं सांगा, त्या दोन्ही पेटीवर कमळ दिसेल, तिथे कमळावर तुम्ही बटन दाबा आणि या सर्व 41 उमेदवार आणि नगराध्यक्ष यांना निवडून द्या, अशी आपल्याला सर्वांना विनंती करतो. भारत माता की, भारतीय जनता पक्षाचा